नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आता 2025च्या नोव्हेंबरमध्ये जी पोलीस भरतीची 15,000 जागांची ॲड आलेली आहे, त्याची एक्झाम आपली 2026 मध्ये होईल. तर त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झाले त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा, त्याच्यामधला आज आपण पुणे विभागातला जो पुणे ग्रामीणचा जो पेपर झाला होता, तो 31 ऑगस्ट 2024 रोजी. तर त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 50 प्रश्न आहेत, तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ॲप्लिकेशन आहे, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं. तर बघा, त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹499 आहे आणि कालावधी आपला 1 वर्षांचा असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली ₹999 आहे. कंबाईन गट ब व गट क साठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली ₹499 आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा, नंबर सिस्टीम वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. बघा काय दिले, प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक मूळ संख्या असते. बघा, आता नैसर्गिक संख्या कुठल्या कुठल्या असतात बघा. तर बघा, 1 2 3 4 5 डॅश 6 डॅश 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 इन्फानाइट पर्यंत असतात. बरोबर आहे का? म्हणजे बघा, आता नैसर्गिक संख्या थोडक्यात नॅचरल नंबर 1 पासून सुरुवात होतात आणि मूळ संख्या ह्याच्यामधून निघतात. बरोबर आहे का? म्हणजे 2 असेल, 3 असेल, 5 असेल, इकडे 7 असेल. 2 3 5 7 11 13. मग इथं काय म्हटले, प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक मूळ संख्या असते का? तर बरोबर आहे. पहिले काय ते बरोबर. ठीक आहे. बघा, आता दुसरं काय दिले बघा, प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. तर बघा, आता एक लक्षात घ्या, आपण जे काही नंबर्स बघतो म्हणजे नैसर्गिक संख्या असतील, तुमच्या मूळ संख्या असतील, संयुक्त संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील, सहमूळ संख्या, जेवढ्या काय आपण संख्या बघतो तेवढ्या सगळ्या वास्तव संख्या असतात. म्हणजे बघा, जर तुम्ही चार्टनुसार जर लक्षात ठेवायचं म्हटलं, आपण जे नंबर्स बघतो ना, तर त्याच्यामध्ये बघा सगळ्यात वर असतो बघा कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबर आणि ह्याचे दोन पार्ट पडतात. कुठले? ज्याला एकाला म्हणतो आपण रिअल नंबर आणि दुसरा असतो आपला इमॅजिनरी नंबर. इमॅजिनरी नंबर. आता बघा, ह्याच्यामध्ये हा पार्ट आपण शिकत नाही. लक्षात घ्या, इमॅजिनरी नंबरचा म्हणजेच कुठल्याही नंबरचा समजा आता एखाद्या निगेटिव्ह नंबरचा जर रूट काढायचा म्हटलं आपलं वर्गमूळ, तर आपण काढू शकतो का? तर नाही काढू शकत. बरोबर आहे का? म्हणजे थोडक्यात काय, समजा आता इकडं बघा, 4चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे. 4चं वर्गमूळ किती असतं आपलं? तर 2 असतं. पण -4चं वर्गमूळ किती असतं? -4चं. तर ते लक्षात घ्या, ते 2 निघत नाही, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात कसं असतं, मग ह्याचं काय निघतं बघा, आता -4 म्हणजेच काय असते? -1 गुणिले 4. मग 4 हा कितीचा वर्ग असतो? 2चा. बरोबर आहे का? मग ते बाहेर निघतं आणि आतमध्ये काय राहतं? -1. मग यालाच काय म्हणतो आपण? 2 आणि आय म्हणतो आपण. म्हणजे थोडक्यात आयची व्हॅल्यू काय असते? तर अंडर रूट मध्ये -1 असते. आता एक लक्षात घ्या, हा पार्ट आपण शिकत नाही. पण आपण शिकतो कुठला? रिअल नंबर, म्हणजे ज्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. वास्तव संख्या. मग वास्तव संख्यामध्ये सगळ्या संख्या येतात. म्हणजे सगळ्या तुमचे पूर्णांक असतील, अपूर्णांक असतील, म्हणजे नैसर्गिक संख्या असतील, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या, जेवढ्या काय सगळ्या संख्या शिकतो ना आपण, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्या सगळ्या कशामध्ये येतात? तर वास्तव संख्यामध्ये असतात. त्याच्यामुळे हे पण बरोबर येते बघा, ऑप्शन नंबर 2 मध्ये. परत काय दिले बघा 3 नंबरला, कोणत्याही 2 मूळ संख्यांची बेरीज इथं काय म्हटले बघा, नेहमी समसंख्याच असते. काय म्हटलंय? नेहमी समसंख्याच असते. आता लक्षात घ्या, मूळ संख्या जर पकडल्या आपण तर काय असतात? 2 3 5 7. ठीक आहे बघा. बघा हे, आता 2 ही अशी एकमेव समसंख्या आहे की जी मूळ संख्या पण आहे. बरोबर आहे का? मग इथं काय होतं बघा, लक्षात घ्या. आता बघा, 2 सोडून बाकीच्या सगळ्या मूळ संख्यांची सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहेत. बरोबर आहे का? बाकीच्या सगळ्या मूळ संख्यांची जर आपण 2-2 मूळ संख्यांची जर आपण बेरीज केली तर ती समसंख्या येणार आहे. बरोबर आहे. पण काय होतं, त्याला अपवाद काय? 2 आहे. म्हणजे तुम्ही 2 बरोबर, समजा आता 2 बरोबर तुम्ही कुठली जरी मूळ संख्या घेतली, त्या सगळ्या विषम संख्याच असणार आहेत. बरोबर आहे का? समजा आपण 2 अधिक 3 केलं तर 5 येईल. मग 5 ही मूळ संख्या विषम संख्या असते. मग बघा, 2 मूळ संख्यांची बेरीज विषम संख्या आली का? तर आली. इथं काय म्हटलंय? कोणत्याही 2 मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्याच असते. नेहमी नाही. त्याला एक अपवाद आहे. जर 2 असेल त्याच्यामध्ये ऍड, 2 बरोबर कुठल्या जर संख्येची तुम्ही बेरीज केली तर ती मग ती विषम संख्याच येणार आहे. त्यामुळे हे चुकते. आणि इथे बघा, म्हणजे आपलं उत्तर निघालं बघा. पुढीलपैकी कोणत्या चुकीचे विधान आहे? तर ऑप्शन नंबर 3 आहे. 3 नंबर आपलं उत्तर आलं. बरं, आता तरी पण 4 नंबरचा ऑप्शन आपण समजून घेऊ. काय दिले बघा, जोडमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. जोडमूळ संख्या कुठल्या असतात? की ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा गॅप असतो. मग थोडक्यात काय, लागोपाठ येणाऱ्या मूळ संख्या फक्त 2 पहिल्या 2 आणि 3 सोडून बघा, लक्षात घ्या कशा असतात. समजा आता 3 आणि 5 असेल, दोन्हीमध्ये
2चा गॅप आहे, बरोबर आहे का? 5 आणि 7 असेल, परत 11 आणि 13 असेल, बरोबर आहे का? म्हणजे याप्रमाणे बघा 17 आणि 19 असतील, ह्याला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या. की ज्या अशा दोन मूळ संख्या की ज्या लागून येतात आणि ज्यांच्यामध्ये 2चा गॅप असतो, म्हणजे ह्या संख्या असतात. ठीक आहे बघा. चला म्हणजे आणि बरोबर आहे. मग आता कुठल्या जरी जोडमूळ संख्या घेतल्या तर मग त्याचा मसावी किती असतो? एकच असणार आहे. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय? त्या दोन संख्यांचा सगळ्यात मोठ्यातला मोठा अवयव कॉमन असणार तो कुठला असतो? एकच असतो. ठीक आहे. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3, कारण आपल्याला त्याने चुकीचं विधान विचारले. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता परत एकदा बघा नंबर सिस्टीमवरचा क्वेश्चन आहे. बघा नंबर्स वरती तुम्हाला विचारले बेसिक. ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना डॅश डॅश म्हणतात. बघा आता अशा कुठल्या दोन बघा आता पहिली गोष्ट म्हणजे इथे काय शब्द वापरला त्यांनी? परिमेय संख्या. बरोबर आहे का? परिमेय संख्या. बरं आता बघा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे काय असतं? पहिली गोष्ट ते माहित असणं गरजेचं आहे. परिमेय संख्या कुठल्या म्हणतो आपण ज्याला? बघा लक्षात घ्या, हे जास्त अवघड नाही. चार्टनुसार तुम्ही जर नीट बघितलं, आपल्याला फक्त अपरिमेय संख्या जर कळल्या, तर बाकीच्या सगळ्या परिमेय संख्या असतात. परिमेय संख्याची डेफिनेशन काय? की ज्या संख्यांना आपण P/Q च्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. P/Q च्या. मग आता समजा मी इथं 20 लिहिलं. असं काही नसतं की बाबा इथं 7/12 म्हणजेच परिमेय संख्या, असं नाही. समजा मी इथं सेपरेट 7 लिहिला, तर ही पण एक परिमेय संख्या असते. का? कारण की त्याचा छेद 1 असतो. समजा मी इथं 12 लिहिलं, तरी पण ती परिमेय संख्या असते, कारण त्याचा छेद 1 असतो. ठीक आहे. मग सगळे बघा आता मग लक्षात घ्या, दोन परिमेय संख्याची बेरीज जर 0 येत असेल, तर त्यांना काय म्हणतात बघा लक्षात घ्या. तर बघा आता समजा इथं मी एक संख्या लिहिली बाबा, आता 5 ही मूळ संख्या आहे. 5 ही बघा परिमेय पण संख्या आहे, बरोबर आहे का? मग इथं कसं असतं लक्षात घ्या. समजा मी एक मायनस 5 घेतली आणि एक प्लस 5 घेतली. आता बघा इथं मी हे नाही करू शकत का? बघा लक्षात घ्या. बघा -5 आणि +5 घेतली. बघा ह्या दोन संख्या मी घेऊ शकतो. कारण की ह्या मूळ संख्या आहेत, बरोबर आहे का? बघा लक्षात घ्या. परिमेय संख्या आहेत, बरोबर आहे का? बघा दोन परिमेय संख्यांची बेरीज 0 येते म्हटले. मग त्या कुठल्या संख्या असतात तर बघा विरुद्ध संख्या म्हणतो आपण त्यांना. जर 0 जर घ्यायचं असेल तुम्हाला, तर एक संख्या प्लस घ्यावी लागेल, एक संख्या तुम्हाला मायनसमध्ये घ्यावी. तरच त्या संख्यांची बेरीज काय निघेल? मग 0 निघेल. ठीक आहे बघा. म्हणजे याचं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 2. पण तरी पण आपण बघा आता संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या म्हणजे काय असतात ते बघून घेऊ. बघा लक्षात घ्या. संयुक्त संख्या म्हणजेच काय? मूळ संख्या बघा संयुक्त संख्येची डेफिनेशन काय असते? की अशा संख्या की ज्यांचे जे अवयव असतात, अवयव हे कमीत कमी 2 पेक्षा जास्त असतात. येते लक्षामध्ये. मूळ संख्येची डेफिनेशन काय असते बघा, की अशा संख्या की ज्यांचे अवयव हे एक्झॅक्ट 2 निघतात. म्हणजे समजा आता मी मूळ संख्या घेतली तर बाबा 3, 2 घेतलं, 2, 3, 5 घेतले. तर ह्या सगळ्या मूळ संख्यांचे अवयव बघा किती निघतात? 2च निघतात. ह्याचा 2चा काय निघेल? 1 आणि 2. 3चा निघेल 1 आणि 3. 5चा निघेल 1 आणि 5. बरोबर आहे का? या मूळ संख्या झाल्या. मग संयुक्त संख्येची डेफिनेशन काय असते बघा, की ज्या संख्यांचे अवयव हे 2 पेक्षा जास्त असतात. म्हणजे बघा आता लक्षात घ्या, जर आपण 1 जर पकडलं, तर 1चा अवयव हा फक्त एकच असतो. त्यामुळे ही मूळ संख्या पण नसते आणि संयुक्त पण संख्या नसते. त्यामुळे पहिली जर संयुक्त संख्या कुठली असेल ना, तर ती 4 पासून सुरुवात होते. कुठून? 4 पासून. कारण की 2 आणि 3 तर मूळ संख्या गेल्या. 4 पासून सुरुवात होते बघा. 4 चे अवयव किती झाले? 1, 2 आणि 4. म्हणजे कमीत कमी 3 आहेत. मग त्यामुळे बघा ह्या संयुक्त संख्या बघा, ही झाली संयुक्त संख्येची डेफिनेशन. सहमूळ संख्या म्हणजे कुठल्या असतात बघा. आता बघा सहमूळ आणि जोडमूळ म्हटले, बरोबर आहे का? जोडमूळ संख्या म्हणजे काय? की ज्या मूळ संख्या जोडून येतात किंवा आताच बघितलं आपण की ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा गॅप असतो. म्हणजे थोडक्यात काय? जोड्या. 2, 3 असेल, सॉरी 2, 3 येणार नाही, कारण की 2, 3 मध्ये 1चाच गॅप आहे बघा. 3, 5 असेल, परत 5, 7 असेल, बरोबर आहे का? 11, 13 असेल, त्याला काय म्हणतो आपण? जोडमूळ संख्या. ठीक आहे बघा, जोडमूळ समजलं. आता सहमूळ संख्या म्हणजे काय असतात बघा लक्षात घ्या. सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की बघा ज्यांच्या आपापसांमध्ये ज्यांच्यामधला कॉमन अवयव सगळ्यात मोठा अवयव कुठला असतो? ज्यांचा HCF किंवा मसावी हा 1 निघतो. म्हणजे थोडक्यात कुठल्या बघा आता लक्षात घ्या. सहमूळ संख्या आता बघा, सहमूळ संख्यांमध्ये कुठल्या कुठल्या संख्या येऊ शकतात बघा. समजा आता दोन्ही संख्या मी मूळ संख्या पकडल्या. कुठल्या? 3 आणि 5. त्या मूळ संख्या आहेत, बरोबर आहे का? आणि 2 संख्या मी पकडल्या 3 आणि 5. बघा ह्या मूळ संख्या पण आहेत आणि सहमूळ संख्या पण आहेत. ठीक आहे बघा, की ज्या अशा 2 संख्या आहेत की ज्यांचा मसावी हा 1 असतो. झाल्या सहमूळ संख्या. बरं आता मला सांगा, मी इथं बरं एक संख्या मी समजा 9 पकडली. बघा 9 पकडली आणि दुसरी संख्या मी इकडे समजा 5 पकडली. ठीक आहे बघा. आता बघा या दोन्ही संख्या काय आहेत बघा, दोन्ही मूळ आहेत. दोन्ही बघा सहमूळ संख्या दोन्ही मूळ संख्या असू शकतात.
दुसरं काय बघा, आता बघा 9 आणि 5. 9 आणि 5 मध्ये कॉमन अवयव कुठला निघाला? एकच निघाला. 9 आणि 5 चा मोठ्यातला मोठा अवयव कुठला? एकच आहे. बरोबर आहे का? ह्याचा पण मसावी किती निघाला बघा? एकच निघाला. 9 आणि 5 चा. बरोबर आहे का? मग आता बघा, पण ह्याच्यामध्ये काय आहे? एक संख्या मूळ आहे आणि एक संख्या संयुक्त आहे. 9 ही काय मूळ संख्या नाही. बरोबर आहे का? एक संख्या मूळ आहे आणि एक संख्या संयुक्त आहे. म्हणजे थोडक्यात काय? दोन्ही संख्या मूळ संख्या येऊ शकतात सहमूळमध्ये. एक संख्या मूळ असेल, एक संख्या संयुक्त संख्या असेल. आणखीन बघा, समजा मी इथं काय केलं बघा, 9 पकडला. आता 9 घेतलाय आणि सेम काय केलं मी इकडे 14 पकडलं. आता बघा ह्याच्यामध्ये 9 आणि 14 मध्ये कॉमन अवयव जर काढला आपण मोठ्यात मसावी जर काढला महत्तम सामायिक विभाजक, तर तो कुठला निघेल बघा? 9 आणि 14 मध्ये पण एकच निघेल. त्या दोघांमध्ये कॉमन अवयव कुठला? फक्त एकच निघतो. कुठला? 1. बरोबर आहे का? मग याचा अर्थ बघा, 9 पण संयुक्त संख्या आहे, 14 पण संयुक्त संख्या आहे. याचा अर्थ बघा, ह्या दोन्ही काय आहेत बघा? सहमूळ संख्या आहेत. पण बघा, दोन्हीच्या दोन्ही काय आहेत बघा? तर संयुक्त संख्या पण आहेत. संयुक्त संख्या पण आहे. म्हणजे याचा अर्थ काय बघा, सहमूळ संख्या ज्यावेळेस घेतो आपण 2, तर त्या दोन्ही मूळ संख्या असू शकतात, दोन्ही संयुक्त संख्या असू शकतात किंवा एक मूळ आणि एक संयुक्त दोन्ही असू शकतात. ठीक आहे? चला, म्हणजे इथं आपलं उत्तर निघालं विरुद्ध संख्या. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. एचसीएफ एलसीएम चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये? एका टोपलीत काही फुले आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली, तर 8 फुले उरतात. तेवढीच फुले 14 मुलांना सारखी वाटली, तर 10 फुले उरतात. तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती? तर बघा, आता लक्षात घ्या, लसावी मासावी चॅप्टरने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर त्यामध्ये बघा, ह्या टाईपमध्ये पण 2 टाईप निघतात. कुठले बघा लक्षात घ्या, की बाबा 12 मुलांना जर आपण फुलं वाटली असतील, तर त्यावेळेस बघा थोडक्यात बाकी ही सारख्या प्रमाणामध्ये राहते. म्हणजे बाकी इथं एकदा 8 फुलं राहतात, एकदा 10 फुलं राहतात. बरोबर आहे का? हा एक टाईप. त्याच्या आधी टाईप कुठला असतो, की बाबा एखाद्या संख्येला 12 आणि जर आपण 14 ने भागलं, तर बाकी प्रत्येक वेळेस 2 राहते किंवा बाकी 3 राहते, पण दोन्ही वेळेस सेम संख्येमध्ये राहते. हा एक टाईप असतो. दुसरा कुठला असतो बघा, वेगवेगळी बाकी राहते. म्हणजे इथं 8 फुले राहतात, तिथं 10 फुले राहतात. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये कॉमन काय असतं? दोन्हीतला गॅप जो असतो, 12 आणि 8 मधला गॅप किती आहे बघा? 4 आहे. 8 आणि 4 12. 10 आणि 14 मधला गॅप किती आहे? 4 आहे. म्हणजे गॅप सेमच असतो. हे 2 टाईप असतात. ह्या टाईपमध्ये पण बघा लक्षात घ्या. मग कसं सॉल्व्ह करायचं इथं? समजा आता बघा, 12 आणि 14 घ्या. 12 आणि 14 जर आपण लसावी काढलं, तर तो किती निघतो बघा? 12 सत्ती 84 आणि 14 सक्क 84. बरोबर आहे का? 84 हा त्यांचा काय निघतो बघा? लसावी निघतो. 12च्या पाड्यामध्ये आपण 84 सांगू शकतो. बरोबर आहे का? हा झाला लसावी. मग लसावी मधनं काय करायचं बघा लक्षात घ्या. जर फुलं बघा, जर बाकी सारखी राहत असेल दोन्हीकडं, तर त्या लसावीमध्ये ते फक्त ऍड करायचं. म्हणजे मला सांगा, आता 84 मध्ये जर मी 1 ऍड केला, तर 85 झालं. मग मला सांगा, 85 ला जर मी 12 ने भागलं, तर 12 सत्ती 84 एक बाकी राहील. 14 ने जरी भागलं, तर 14 सक्क 84 बाकी 1 राहील. पण आता मला काय करायचंय, बाकी वेगवेगळे ज्यावेळेस बाकी वेगवेगळ्या संख्येमध्ये राहते, पण गॅप सेम असतो. त्यावेळेस बघा, गॅप किती 4चा आहे ना, तर 84 मधून फक्त 4 मायनस करा, 80 येते. आणि आता बघा, तुम्ही 80 फुलं आहेत बघा. जर 12 मुलांना जर आपण फुलं वाटली, तर 12 सक्क 72. बघा, 12 मुलांना जर वाटली, तर 12 सक्क 72. प्रत्येकाला 6 फुलं जातील आणि बाकी राहील तुमची 8 फुलं. 8 फुलं राहिली. बरोबर आहे का? आणि हीच जर बघा 80 फुलं असतील, हीच 80 फुलं जर आपण बघा किती 14 मुलांना जर वाटली समजा, तर काय ते बघा 14 पंचे 70 आणि बघा 70 राहिली. 80तनं 70 गेली, बाकी किती राहिली? 10 फुलं राहिली. बरोबर, बाकी किती राहतात? तर 10 फुलं राहतात. म्हणजे आपलं उत्तर बरोबर काय आहे? ते 80. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी? ठीक आहे बघा, आता काय सिंपल आहे बघा, 60 दिवसामध्ये काम संपत असेल तर आपल्याला एक्स मजूर लागत असतील. ठीक आहे बघा, किंवा आपण असं समजू की बाबा एक मजूरला आपल्याला त्यांनी गुणोत्तरामध्ये विचारले, 60 दिवसामध्ये काम संपते, तर रोज एक माणूस काम करते, 60 दिवसामध्ये काम संपवून टाकते. तर सेम त्याचप्रमाणे बाबा 36 दिवसामध्ये काम संपवायचं असेल तर किती मजूर लागतील? बरोबर आहे का? मग 36 बरोबर झाले का ना बघा, 60 गुणिले 1/36 येते इज इक्वल टू एक्स. काय निघेल बघा मग इकडं, 12 त्रिक 36, 12 पंचे 60. म्हणजे आता बघा इथं 5/3 आले. बरोबर आहे का? मग थोडक्यात काय, सुरुवातीला जेवढी माणसं लागत होती, समजा आपण समजू किंवा सुरुवातीला 3 माणसं लागत होती. आपण तात्पुरतं बघा 1 आणि इकडे 5/3 आहे. आपलं उत्तर किती निघून गेलं? 5/3. ऑप्शन नंबर 4. पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्हाला माणसांची जर ही का गुणोत्तरामध्ये माणसं काढायची असतील, तर ते किती निघतात बघा. बघा
सुरुवातीला 60 दिवसामध्ये काम संपवतात ना, तर सुरुवातीला समजा आपण समजू की 3x माणसं काम करतात. समजा रोज 3 आहेत माणसं असं समजू आपण. 6 मग टोटल 180x माणसांनी काम केलं. बरोबर आहे का? सेम तसंच बघा. जर 36 दिवसामध्ये काम संपवायचं असेल तर किती आले आपलं 5 आले. बरोबर आहे का? तर बघा रोज 5 माणसं म्हणजे 5x झाली. ह्याचा पण गुणाकार किती निघणार आहे बघा? तर 180 निघणार आहे. 180x. म्हणजे आलं लक्षामध्ये? तर रोज 3 माणसांनी काम केलं तर 60 दिवसामध्ये काम संपेल. रोज 5 माणसांनी काम केलं तर 36 दिवसामध्ये काम संपेल. ठीक आहे? बरं आता सुरुवातीला 3 होती आणि आता 5 लागतात. म्हणजे सुरुवातीच्या किती लागतात तर बाबा 503 लागतात. ठीक आहे बघा म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनांची मापे अनुक्रमे 60 अंश व 130 अंश आहेत. तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता असेल? बघा आता त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनांची मापे म्हटले. बाह्य कोन म्हणजे आता बघा हा त्रिकोण झाला आपला. ठीक आहे बघा. आणि बाह्य कोन म्हणजे हा कोन झाला बघा बाहेरचा कोन. तर बाहेरच्या कोन मधला एक कोन आपला 130 चा आहे आणि एक कोन आपला कितीचा आहे तर 60 चा आहे. ठीक आहे बघा 60 चा कोन आहे. मग आता मला सांगा त्रिकोणाच्या तर तिन्ही कोनांची बेरीज किती असते? 180 असते. एवढं माहिती आहे आपल्याला. बरं आणखी काय? आपला अर्धवर्तुळ जो असतो तो 180 डिग्रीचा असतो. म्हणजे हे जर 60 असेल तर हे आतला कोन कितीचा असेल बघा? आतला कोन कितीचा असेल आपला? 180 मधनं 60 गेले 120 झालं. आणि इकडे 130 असेल तर हे 50 झालं. 50 आणि 130 180. ठीक आहे बघा. चला 120 झालंय, इकडे 50 झाले, 170 झाले. वरचा कोन असेल तुमचा 10 अंशाचा. ठीक आहे. कारण की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती असते तर 180 असते. बरं आता मग ह्याला कुठला कोन म्हणायचं? तर बघा लक्षात घ्या तुम्हाला सगळं सांगतो. लघुकोन त्रिकोण म्हणजेच काय असतं? की ज्या त्रिकोणाचे बघा तिन्ही कोन जे असतात ना तर ते 90 अंशापेक्षा लहान असतात. तिन्ही कोन काय असतात 90 अंशापेक्षा लहान असतात. म्हणजे समजा एखादा इकडे बाबा 70 असेल, एखादा इकडे बाबा 50 असेल, 7 आणि 5 12, 12 आणि 6 18 याप्रमाणे 90 अंशापेक्षा कोन असतात लहान. त्याला आपण लघुकोन त्रिकोण म्हणतो. ठीक आहे बघा. आता विशाल कोन त्रिकोण म्हणजेच काय असतो बघा लक्षात घ्या, की ज्या त्रिकोणाचा एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असतो. साहजिकच आहे बघा आता लक्षात घ्या. जर तिन्ही कोनांची बेरीज 180 असेल आणि एक कोन जर तुमचा 90 चा झाला तर बाकीचे दोन्ही कोन तुमचे 90 कोनापेक्षा कमी राहतील. सेम इथं बघा. 90 च्या पुढे गेल्यामुळे हे कोन काय झाले तुमचे 90 अंशापेक्षा कारण की एकाची बेरीज जर 90 आली तर दुसऱ्या दोन कोनांची मिळून बेरीज 90 असणार. आलं लक्षामध्ये? म्हणजे बघा विशाल कोन म्हणजेच काय की एक एक असा कोन की ज्या कोनाचा एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असतो. त्याला आपण काय म्हणतो विशाल कोन. आता इथं 90 अंशापेक्षा एक कोन जास्त आहे. त्यामुळं आपला हे आन्सर काय असेल बघा विशाल कोन असेल ऑप्शन नंबर 2. पण आता काटकोन त्रिकोण म्हणजेच काय? काटकोन त्रिकोण म्हणजे बघा हा झाला आपला काटकोन त्रिकोण की ज्याच्यामध्ये बघा ज्याचा एक कोन 90 अंशाचा असतो. हा बाकीचे दोन काय असतात की 90 अंशापेक्षा कमी असतात. ठीक आहे बघा म्हणजे हा 60 असेल तर हा 30 असेल, हा 45 तर हा 45 असेल, हा 20 असेल तर हा 70 असेल. पण त्यातला एक कोन हा काय असतो एक्झॅक्ट एक कोन 90 अंशाचा असतो. ठीक आहे बघा त्याला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. आणि समभुज त्रिकोण म्हणजेच काय असतो की ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन काय असतात 60-60 अंशाचे असतात. 60-60-60 ह्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? ठीक आहे बघा आता चौरस काढू आपण इथं. आता असं समजू आपण बघा की चौरसाचे बघा आता चौरसाच्या सगळ्या बाजू किती आहेत बघा समजा आपण 100 सेंटीमीटरच्या आज समजू आपण 100 सेंटीमीटर किंवा मीटर जे काय असेल ते. आता मला सांगा चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं बघा. बघा इथं चौरसाचं बघा लक्षात घ्या. चौरसाचे क्षेत्रफळ असेल किंवा आयताचे क्षेत्रफळ असेल ते दोन्ही दोन्ही वेगवेगळे लक्षात ठेवायचे. त्याचे फॉर्म्युले जे असतात ते सेपरेट लक्षात नाही ठेवायचे. एकच लक्षात ठेवायचं काय आयताचा फॉर्म्युला काय असतो बघा की लांबी गुणिले रुंदी. चौरसाला पण तेच असते. लांबी गुणिले रुंदी फक्त चौरसाचं काय असतं चौरसाच्या चारही बाजू काय असतात सारख्या असतात. ठीक आहे बघा त्याच्यामुळे समजा ह्याला जर ए पकडला तुम्ही तर ह्याला पण एच पकडावं लागतं. त्यामुळे लांबी गुणिले रुंदी ए इंटू ए स्क्वेअर होऊन जातो. ठीक आहे बघा आता चौरसाचे क्षेत्रफळ काय निघेल बघा चौरसाचे क्षेत्रफळ काय असते बाजूंचा वर्ग बाजूचा वर्ग. आता पहिली बाजू किती आहे समजा आपली इथं 100 आहे. मग 100चा जर वर्ग काढला आपण तर 100 गुणिले 100 काय निघते बघा 100 वरती आणखी 2 शून्य म्हणजे 10,000 निघते. किंवा तुम्ही इथं जर कॅल्क्युलेशन मोठं होत असेल तर 10-10 पकडा. फक्त तुम्हाला टक्क्यामध्ये ते वाढवता आलं पाहिजे. म्हणून मी आपलं काय केलं 100-100 पकडलं. पुढची बाजू आपल्याला 10% वाढवायची म्हणजे आपण 110% करू शकतो. किंवा 10च्या 11 केली तरी चालते. आता बघा इथं आपण 10,000 पकडलं. आता मला सांगा
बाजू जर 10% वाढवली तर दुसरं क्षेत्रफळ काय असेल बघा आपलं, बघा बाजूंचा वर्ग. इथं पण काय नाही केलं, परत बाजूचा वर्ग. आणि दुसरी बाजू आपण काय केली, 100च्या ऐवजी 10% वाढवली म्हणजे 110 केली. आता काय केली आपण, 110 केली. सगळ्याच 110 होऊन जातील, बरोबर आहे का चौरसाच्या. आता इथे काय नाही केलं बघा, परत 110चा वर्ग. आता मला सांगा 11चा वर्ग किती असतो, 121 असतो, बरोबर आहे का. 121 इथं लिहून टाका. आणि 1 शून्य आहे ना, हे तर 2 शून्य देऊन टाका. 12,100 झाले. मग आता किती टक्क्यांनी वाढ झाली बाबा, तर 10,000 होतं, आता 12,100 मध्ये 2,100 ने वाढले, बरोबर आहे. किती वरती, तर 10,000 वरती. 10,000 वरती किती वाढले, तर 2,100 वाढले. टक्केवारीमध्ये गुणिले 100 करा आणि आता भाग घालवा. चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. किती टक्के वाढ झाली, तर 21% वाढ झाली, बरोबर आहे का. म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, नाटकाच्या तिकिटांची किंमत 25% वाढवल्यामुळे खप 15% कमी झाला, तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती. आता समजू आपण की सुरुवातीला किंमत जी होती नाटकाच्या तिकिटाची ती 100 रुपये होती. 100 रुपये किंमत होती आणि त्याचा खप जो होता, असा आपण समजू की 100 तिकीट खप होता सुरुवातीला. ठीक आहे बघा, मग सुरुवातीला आपल्याला किती पैसे मिळायचे, 100 गुणिले 100 केले तर 10,000 रुपये मिळतील, बरोबर आहे का. 10,000 रुपये मिळायचे. आता काय केलं आपण की बाबा तिकिटाची किंमत 25% वाढवली म्हणजे 125 रुपये केली. 125 रुपये केली आणि खप आपला काय झाला, 15% कमी झाला म्हणजे 85% तिकीट झाला, 85 झाला, बरोबर आहे का. मग आता तुम्हाला किती पैसे मिळतील बघा, तर 125 गुणिले 85 करा. 5 5 25, 5 दुने 10 आणि 2 12, परत 5 1 5 आणि 1 6. चला परत इकडं 8 5 40, इथं 0 आला. परत 8 2 16 आणि 4 20 आणि परत 8 1 8 आणि 2 10. म्हणजे किती निघते इकडं, 10,625. बरं आता लक्षात घ्या, तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट झाली, तर काय झाली बघा, वाढ झाली. सुरुवातीला 10,000 रुपये मिळायचे, आता किती मिळतात तुम्हाला, 10,625 रुपये. ठीक आहे बघा. चला मग आता मला सांगा, तर शेकडा वाढ किती असेल, सुरुवातीला 10,000 मिळायचे, आता एक्स्ट्रा किती मिळत आहेत, तर 625 रुपये मिळत आहेत. तर टक्केवारीमध्ये किती, तर गुणिले 100 करा. काय निघेल बघा, चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 625 चे 100 म्हणजेच किती आले बघा, तर 6.25 आले. ठीक आहे बघा, 2 शून्य आहेत ना खाली, त्यामुळे 2 घरं सोडून आपण दशाचा अपूर्णांक दिला, 6.25%. बरं आता 6.25% काय असेल, वाढ असेल का घट, तर वाढ असेल. तरी तुम्हाला दोन्ही वाढ पण दिली आणि घट पण दिली, पण आपल्याला उत्पन्न वाढले आपलं. 6.25% वाढ म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, ज्योती व वंदना यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते. ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते. तर आता बघा लक्षात घ्या, सरळ व्याजामध्ये कसं असतं, सरळ व्याजाचं व्याज जे असतं ते प्रत्येक वर्षी सारखंच असतं. ठीक आहे बघा. आता तुम्ही बघा 2 वर्षामध्ये 8,680 रुपये भरले म्हणजेच काय केलं, मुद्दल प्लस 2 वर्षांचं व्याज तुम्ही देऊन टाकलं. आणि ह्या 11,200 मध्ये काय तुम्ही 5 वर्षांसाठी घेतले, तर मुद्दल प्लस 5 वर्षांचं व्याज तुम्ही देऊन टाकले. बरं आता मग ह्या दोन अमाऊंट मध्ये गॅप कशाचा आहे, तर 3 वर्षांचा फक्त व्याजाचा गॅप आहे. आलं लक्षामध्ये बघा. बघा लक्षात घ्या, म्हणजे इथं आपण 11,200 वजा 8,680 8,680 केलं तर काय निघेल बघा, शून्य आले, 10 8 गेले 2 राहिले, 11 6 गेले 5 राहिले, परत 10 8 गेले 2 राहिले. 2,520 काय आहे, तर बाबा इथं 3 वर्षाचं व्याज आहे. 3 वर्षाचे व्याज. कारण की बघा हे काय बघा, हे 11,200 काय, 5 वर्षाची रास आहे तुमची, 5 वर्षाची रास. रास म्हणजेच काय, मुद्दल प्लस व्याज. हे 8,680 म्हणजेच काय, किती 2 वर्षांची, 2 वर्षाची रास आहे, मुद्दल प्लस व्याज. मग ह्याच्यातनं हे वजा केले काय होतं बघा, तर 3 वर्षांचं व्याज मिळते तुम्हाला, बरोबर आहे का. मग आता बघा लक्षात घ्या, 2,520 ला डिवाइड बाय 3 करा. 2,520 ला डिवाइड बाय 3 केलं म्हणजे काय, तुम्हाला एका वर्षांचं व्याज मिळून जाईल. एका वर्षाचं व्याज किती आहे बघा, 3 1 3, 3 8 24 आणि 1 25, 3 चोक 12 म्हणजे 840 रुपये तुम्हाला एका वर्षांचं व्याज मिळते. आता इथं कुठली अमाऊंट घ्या, ही घ्या किंवा ही घ्या, आपण ही घेऊ लहान अमाऊंट. 8,680 रुपये म्हणजेच काय बघा, 8,680 रुपये म्हणजेच काय,
तर मुद्दल प्लस 2 वर्षांचं व्याज आहे. बरोबर आहे का? बघा इथं काय दिसतंय तुम्हाला इकडं मुद्दल प्लस व्याज किती वर्षांचं तर 2 वर्षाचं 2 वर्षाचं. ते किती आहे बघा इज इक्वल टू किती येतं तुमचे 8,680. 8,680. मग आता मला सांगा 1 वर्षांचं व्याज जर 840 असेल तर 2 वर्षाचं किती असेल बघा 840 गुणिले 2 करा. काय निघालं इकडे इकडे बेचोका 8 आणि 8 16 म्हणजे 1680. म्हणजे व्याज किती झालं आपलं 2 वर्षांचं तर 1680. आणि मुद्दल किती आपली x माहित नाही आपल्याला. टोटल राज झाली आपली 8,680. मग आता या 8,680 मधनं 1680 वजा करा. मग काय निघते बघा इकडे x इज इक्वल टू काय निघेल बघा 8,680 मधून 1680 वजा केले आपण तर काय निघते इकडं बघा 0 0 0 आणि 8 गेले 7 म्हणजे 7,000 रुपये तुमची मुद्दल असेल. ठीक आहे मग थोडक्यात तुम्ही बँकेकडनं कर्ज किती घेतले 7,000 रुपये. त्यांनी प्रत्येकी किती रुपये कर्ज घेतले होते 7,000. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या. आता सगळ्यात मोठी एक अंकी मूळ संख्या कुठली आहे बघा तर बघा 2 3 5 7. 7 निघाली सगळ्यात मोठी एक अंकी मूळ संख्या व सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्या. बघा आता 2 अंकी संयुक्त संख्या कुठनं चालू होतात बघा 10 परत 12 14 आणि 15. बरोबर आहे का? बघा पण काय म्हटले बघा 9 बघा 10 काय पहिली संयुक्त संख्या आहे बरोबर आहे का? 10 नंतर 11 मूळ संख्या 12 संयुक्त 13 मूळ संख्या 14 संयुक्त 15 संयुक्त संख्या. आता मला सांगा 2 अंकी संयुक्त बघा सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या म्हटलंय विषम संख्या. मग सगळ्यात पहिली विषम संख्या कुठली आहे बघा संयुक्त संख्या बघा 10 सम संख्या 12 सम 14 सम म्हणजे 15 घ्यावं लागेल आणि यांचा गुणाकार मग थोडक्यात काय 15 गुणिले 7 किती येते 15 सत्ती 5 म्हणजे आपलं उत्तर येते 105. 105 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा विभाजितेच्या कसोट्यावरती प्रश्न आहे काय दिले बघा 72 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता मला सांगा 72 म्हणजेच काय असते बघा 9 8 72 असते. बरोबर आहे का? आता थोडक्यात घ्या आता इथे आपल्याला कसोट्या चेक करावं लागतील. बरोबर आहे का? आता पहिली गोष्ट म्हणजे बघा आपण काय चेक करू सुरुवातीला 8 म्हणजेच काय 4 दुनी 8 आहे. तिथं 2 ची कसोटी बघा 4 ची बघा किंवा 6 ची बघा. आता इथं 8 म्हणजे 4 दुनी 8 आहे मग 4 ची कसोटी पण लागू होते. 4 ची कसोटी काय म्हणते की शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भाग केला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. आता मला सांगा इथं शेवटचे 2 अंक 0 2 आहे 0 2 ला 4 ने भाग जातो का नाही जाते त्यामुळे ह्याचा विषय संपला. 44 ला जातो का तर जातो. 64 ला जातो का 4 ने भाग तर जातो आणि 08 ला जातो का तर 4 ने भाग जातो. ठीक आहे. इकडे 11 चौक 44 16 चौक 64 आणि 4 दुनी 8. ठीक आहे बघा ठीक आहे. चला एक तर संख्या कॅन्सल झाली. आता बघा आपण 9 ची कसोटी चेक करू. 9 ची कसोटी काय असते बघा 3 ची 9 ची कसोटी सारखीच असते. किंवा ज्या संख्या तुम्हाला दिलेत ना दिलेल्या संख्येचे अंकांच्या बेरजेला 9 ने भाग गेला की त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे आता जी संख्या तुम्हाला दिली त्याच्यातल्या अंकांची बेरीज करा आणि त्याला 9 ने भाग जातो का चेक करा. काय निघेल बघा. बरं आता लक्षात घ्या इथं जी तुम्हाला संख्या दिली काय 9 7 3 4 4 ह्यातले अंकांची बेरीज करण्यापेक्षा 9 ला भाग जातो. बरोबर आहे का? हा कॅन्सल करून टाका. बघा परत 4 आणि 4 8 8 आणि बघा 4 आणि 4 8 आणि 7 15 15 ला पण सॉरी एक मिनिट 9 ने भाग घालवायचा नाही का आपल्याला 9 7 3 4 आणि 4 म्हणजे 9 ला 9 ने भाग गेला. परत बघा 7 आणि 3 10 10 आणि 4 14 आणि 4 18 18 ला 9 ने भाग जातो का तर जातो. म्हणजे पूर्ण बेरीज करण्यापेक्षा तिथल्या तिथं आपण जर 9 कॅन्सल करू शकत असेल तर काहीच अडचण नाही ना. किंवा बघा मग कसं आपला वेळ वाचतो 7 आणि 3 10 8 18 9 27 27 ला 9 ने भाग जातो का तर जातो ही संख्या असू शकते. चला असू शकते आम्ही नाही म्हटलेलं नाही आणखी का आता आपण 9 ची कसोटी चेक करतोय. ठीक आहे चला परत बघा इथं बघा 5 आणि 4 9 परत 5 आणि 4 9 9 9 18 18 आणि 6 किती झाले बघा 18 आणि 6 झाले 24. 24 ला 9 ने भाग जातो का तर नाही जाते. किंवा काय करायचं बघा 5 आणि 4 9 हे दोन कॅन्सल झाले. परत 5 आणि 4 9 कॅन्सल झाले. फक्त राहिले काय 6 6 ला 9 ने भाग जातो का तर नाही जाते. याचा विषय संपला. इथं बघा 7 आणि 3 10 आणि 8 18 18 म्हणजे 18 आणि 8 किती झाले बघा 26 झाले. 8 आणि 8 26 मग 26 ला 9 ने भाग जातो का नाही जाते याचा पण विषय संपला. म्हणजे आपलं बरोबर उत्तर काय येते बघा ऑप्शन नंबर 2 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका पुस्तकाचा 3/5 भाग आणि 15 पाने वाचल्यानंतर बघा 3/5 भाग
वाचल्यानंतर ना 100 आणि आणि परत 15 पाने, आणखीन परत काय 15 पानं वाचल्यानंतर ना 125 पाने वाचावयाची शिल्लक राहतात. तर त्या बघा आता आपण असं समजू की एका पानामध्ये त्या पुस्तकामध्ये X पान आहेत. ठीक आहे बघा. X पान आहेत आणि त्याच्यामधली बघा आणखी आपण बघा किती पानं वाचली बघा आता 3/5 भाग वाचला. 3/5 म्हणजे थोडक्यात काय 3/5 भाग वाचला आणि आणखीन काय बघा आणखीन 125 पानं वाचली आपण. सॉरी अधिक किती 15 पानं वाचली. अधिक 15 पानं वाचली. वाचल्यानंतर परत 125 पानं वाचावी शिल्लक राहतात. म्हणजे आणखीन 125 पानं जर घेतली आपण ह्याच्यामध्ये तर बरोबर काय येते बघा इक्वेशन येते X. तुम्हाला 2 पद्धतीमध्ये सांगतो मी हां. ही एक मेथड बघा. आता बघा दुसरी मेथड कुठली आहे बघा लक्षात घ्या. आता मला सांगा 300 बघा 3/5 म्हणजे 3 भाग टोटल 5 भाग आहेत. बरोबर आहे का? 3/5 म्हणजे थोडक्यात टोटल 5 भागाचं पुस्तक आहे आपलं. त्यातले 3 भाग आपण वाचले. बरोबर आहे का? 3 भाग वाचले. आता राहिले किती 2 भाग. पण लक्षात घ्या आणखीन आपण किती वाचलेत? 15 पानं वाचलेत. मग थोडक्यात ही 15 पानं आणि ही 125 पानं मिळून किती झाले बघा तर 2 भाग झाले. लक्षात आलं का? 3 मग 3 भाग 3/5 म्हणजे काय 3 भाग आपण पुस्तक वाचले. पण आणखी 15 पानं वाचल्यानंतर ना 25 पानं शिल्लक राहिली. म्हणजेच काय? ही 15 पानं आणि 125 पानं म्हणजे 2 भाग झाले. म्हणजेच किती झाले बघा? 125 आणि 15 किती झाले? तर 140 झाले. बरोबर आहे का? 140 म्हणजेच काय? 140 म्हणजे 2 भाग आहेत. तर मग पुस्तकाला एकूण पाने किती? तर 5 भाग म्हणजे किती? झालं तिरकस गुणाकार करायचं. काय निघेल? x गुणिले 2. x गुणिले 2 बरोबर 5 गुणिले 140. 5 गुणिले 140. आता इथं x जाग्याला ठेवा आणि 2 बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल? 5 गुणिले 140 छेद 2. काय निघेल बघा मग बे एक बे, बे 7 14 म्हणजेच काय 7 5 35. 350 पानं निघतील. ठीक आहे बघा. 350 ऑप्शन नंबर 3 आणि इक्वेशनने जर गेला तर मग हे असं. म्हणजे आता x म्हणजेच काय? त्या पुस्तकाची एकूण पानं. त्याच्यामध्ये काय दिले बघा? आपण सुरुवातीला किती वाचली पानं 3/5x अधिक 15 वाचली. बरोबर आहे का? परत शिल्लक राहिली 125 मिळून काय होते बघा तर एकूण पानं होतं. मग इक्वेशन सॉल्व्ह करा बरोबर आपल्याला उत्तर निघून जाईल 350. ठीक आहे बरं करायचं असेल तर काय निघेल बघा ह्याच्यामध्ये थोडक्यात हे 3x/5 आहे. ठीक आहे बघा मग काय निघेल इकडं? बघा 3x अधिक इकडे काय निघेल बघा 15 5 75 अधिक परत 5 ने ह्याला पण गुणा 125 गुणिले 5 किती येते बघा 500 625 आणि छेद किती आला इकडं 5 आलाय इज इक्वल टू x. आता काय निघेल बघा हे 3x अधिक हे किती येते बघा 625 आणि 75 किती झाले 700 बरोबर हे 5 बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल 5x होऊन जाईल. मग काय निघेल बघा आता इथं बघा हे 3x बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजेच काय होईल 5x वजा 3x आणि इकडे राहिली किती 700. आता 5x मधनं 3x गेले राहिले 2x बरोबर किती झाले 700. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा 2 बरोबरच्या अलीकडे आणा 700 भागिले 2 म्हणजेच किती आलं बघा 350. ठीक आहे पण आपली ही मेथड बरी. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. बघा आणि ब लिहा इकडं. हा ब च्या म्हणजे ब जर 1 रुपयाचं काम करत असेल तर हा 2 रुपयाचं काम करतो. हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. तर हा आणि ब या दोघांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. म्हणजे किती काम करतोय? आणि ब मिळून जेवढं काम करतात, म्हणजे दोघं मिळून 2 आणि 1 3 रुपयाचं काम करतात. तर तेवढा हा एकटा करतो. पुढे काय दिले बघा? एकटा 12 दिवसात काम संपवतो. बघा हा एकटा 12 दिवसात काम करतो. म्हणजे रोज 2 रुपयाचं काम. याप्रमाणे तो 12 दिवस लावतो कामाला. 12 दिवसात काम संपवतो. तर ब, क मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? मग आता मला सांगा जर एकटा 2 रुपयाने रोज 12 दिवसात काम करत असेल तर काम झालं 24 रुपयाचं. एवढंच काम करायला तिघांना मिळून किती दिवस लागेल? तर बघा 2 आणि 1 3, 3 आणि 3 6 रुपयाचं काम करतात तिघं मिळून दिवसाला. तर मग किती वेळ लागेल बघा 6 रुपयाने केलं तर? बे एक बे, बे त्रिक 6, 3 एक 3, 3 चोक 12 म्हणजे 4 दिवस लागतील. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? ताशी 60 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला? काय नाही बघा इथे डायरेक्ट लसावी मासावीवरून प्रश्न काढायचा. बघा इथं काय दिसतंय तुम्हाला 60 आणि 75. ठीक आहे बघा. एक वेग तुमचा 60 आहे. सुरुवातीला 60च्या वेगाने गेला तर तुम्ही काय ठराविक वेळेमध्ये पोहोचला असाल. पण वेग जर तुम्ही वाढवला 75 किलोमीटर केला तर तुम्हाला 48 मिनिटं तुम्ही लवकर पोहोचताय. ठीक आहे बघा.
आता लक्षात घ्या, आपण तात्पुरतं काय करू, हे 60 आणि 75 हा काय तुमचा वेग आहे, बरोबर आहे का? वेग आहे. आपण 60 आणि 75 ने भाग जाईल असं अंतर काढायचं. मग लसावी काढायचा. लसावी किती निघेल 60 आणि 75 बघा. 15 चोक 60 आणि 15 पाची 75 दिसते. बरोबर आहे का? 15 15 तर कॉमन निघालं. मग 5 ने ह्याला गुणा किंवा 4 ने ह्याला गुणा लसावी निघून गेला. मग 5 ने जर ह्याला गुणला आपण तर 6 पंचे 30 येते. बरोबर आहे का? इथं झाला तुमचा 300 म्हणजे हे झालं तो समजा अंतर. हे अंतर पकडलं आपण. ठीक आहे बघा. आता मला सांगा 300 किलोमीटर अंतर जर आपण 60च्या वेगाने जात असेल तर आपल्याला किती वेळ लागेल? 5 तास वेळ लागेल. इकडे वेळ लागेल. वेळ किती लागेल तर 5 तास. आणि तेच जर आपण 75च्या स्पीडने गेलो तर 75 गुणिले 4 300 येते. म्हणजे 4 तास वेळ लागेल. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय समजलं बघा लक्षात घ्या, की बाबा आता 300 किलोमीटर जर अंतर असेल आणि ह्या 2 वेगांनी जर आपण गेलो, तर आपल्या वेळेमधला जो फरक आहे ना, तो 1 तासाचा फरक आहे. तर किती फरक दिसतोय तुम्हाला? 5 तास आणि 4 तास म्हणजे 1 तासाचा फरक आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा फरक आहे. बरोबर आहे का? 60 मिनिटाचा फरक आहे. मग मला सांगा 300 किलोमीटरमध्ये वेळेमध्ये 60 मिनिटाचा फरक पडतोय. तर मग 48 मिनिटाचा फरक पडायचा असेल तर किती किलोमीटर अंतर जावं लागेल? बघा मग काय करायचं इकडं 300 किलोमीटरच्या अंतरामध्ये 60 मिनिटाचा फरक पडतोय. तर मग 48 मिनिटाचा फरक पडण्यासाठी किती किलोमीटर अंतर जावं लागेल? झालं तिरकस गुणाकार करा. काय निघेल बघा मग x गुणिले 60 x गुणिले 60 बरोबर 48 गुणिले 300 48 गुणिले 300. मग आता इथे x जागेला ठेवा आणि 60 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा 48 गुणिले 300 भागिले किती आले इकडे 60 आलं. काय निघते बघा इकडं शून्याला शून्य कॅन्सल. बघा 6 1 6 6 8 48 इकडे किती आलं बघा 8 त्रिक 24 आणि 1 शून्य म्हणजे थोडक्यात काय 240 किलोमीटर. म्हणजे आपलं उत्तर किती निघेल बघा ऑप्शन नंबर 2 240 किलोमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 2 3 4 या प्रमाणास असलेल्या मोठ्यात मोठ्या 2 अंकी 3 अंकी 2 अंकी 3 संख्यांची सरासरी किती? सगळ्यात मोठ्यात मोठ्या आपल्याला काय करायचे बघा 2 अंकी संख्या घ्यायच्या बरोबर आहे का? म्हणजे 90च्या पुढच्या घ्याव्या लागतील. मग आता मला सांगा सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे की बाबा 2 अंकी 100च्या आत 99 पर्यंत 100च्या आतमध्ये 99 पर्यंत तर की ज्याला 4 ने भागलं 24 चोक 96 येते बरोबर आहे का? म्हणजे इथं काय झालं बघा बघा इकडे किती आलं तर 96 आलं. 24 चोक 96 म्हणजे आपली बघा इथं जो x असतो तर तो x किती आला मग 24 आला. 24 चोक 96 24 त्रिक 12 आता एक मोठी निघाली की बाकी बरोबर त्या प्रमाणामध्येच वाढणार आहेत. बरोबर आहे का? 24 त्रिक 72 आणि 24 दुने 48. ह्याचा जर तुम्ही गुणोत्तर काढलं तर काय निघेल बघा रेशो काढला तर 2 3 4च निघेल. बरोबर आहे का? सगळ्यात मोठ्या आपण 2 अंकी संख्या घेतल्या. आता या 3 संख्यांची सरासरी किती असेल मला सांगा? आता एक लक्षात घ्या जर गॅप जर सेम असेल तर क्रमवार संख्या झाल्या. बरोबर आहे का? या सगळ्यांमध्ये गॅप कितीचा ह्याचा गॅप आहे कितीचा 24 चा गॅप आहे. बरोबर आहे का? 24 चा गॅप आहे. याचा अर्थ काय मग जर गॅप सेम असेल ना तर मधली संख्या तुमचं काय असतं एव्हरेज असतं. म्हणजे याचा एव्हरेज काय निघेल बघा 72 निघेल. ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 150 चौरस सेंटीमीटर असून त्यांचे बाजूंचे गुणोत्तर 3:4:5 या प्रमाणात आहे तर त्याचा कर्णाची लांबी किती? आता बघा तुम्हाला ट्रिपलेट दिलाय पण तो कसा गुणोत्तरामध्ये आता राईट अँगल ट्रायंगल काढला आपण काटकोन त्रिकोण बरोबर आहे का इकडे त्यांनी काटकोन त्रिकोण दिलाय बरोबर आहे का आपल्याला बघा काटकोन त्रिकोण म्हणजे याचा अर्थ काय एक कोण ह्याचा 90 अंशाचा असतो. आता बघा ह्यातली एक बाजू समजा 3 असेल 3x पकडल्या पण एक बाजू 4x असेल तर त्याचा कर्ण जो असतो ना तर तो 5x असतो. ट्रिपलेट असतात. 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग निघतो. म्हणजे बरोबर ह्या दोन बाजूंवरनं ही बाजू निघून जाते आपली. ठीक आहे बघा पण आता ते गुणोत्तरामध्ये दिले आपल्याला माहित नाही. बरं आणि ह्याचं क्षेत्रफळ माहिती आहे आपल्याला किती 150 चौरस सेंटीमीटर आहे. आता बघा लक्षात घ्या काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो बेस इन बघा 1/2 इंटू बेस इंटू हाईट बरोबर आहे का? मग इथं काय दिसतंय बघा तुम्हाला काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ जास्त इकडे 1/2 इंटू बेस इंटू किंवा बेस इंटू हाईट किंवा बघा बेस इंटू हाईट बी इंटू एच बेस इंटू हाईट बरोबर आहे का? किंवा बघा आता मला सांगा ह्याचा बेस किती दिसतोय बघा तुम्हाला समजा 4 पकडला 4x आणि उंची झाली त्याची 3x बरोबर आहे का? म्हणजे काय निघेल 1/2 इंटू 4x इंटू 3x हा इज इक्वल टू किती आहे बघा इकडं
तर 150 सेंटीमीटर स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल सर इकडे सेंटीमीटर सेंटीमीटर दिसतंय, पण सेंटीमीटरचा स्क्वेअर कसं काय? तर बघा, एक बाजू सेंटीमीटर झाली, दुसरी बाजू सेंटीमीटर, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर किती झाला? सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे बघा. चला बरं, आता पुढे काय निघेल बघा. बघा आता इथे काय निघेल बघा, बे बे दोन्ही 4 म्हणजे काय निघालं बघा, 3 दोन्ही 6 आणि x इंटू x स्क्वेअर, 6x स्क्वेअर इज इक्वल टू 150. ठीक आहे बघा. आता काय निघेल बघा, x स्क्वेअर इज इक्वल टू हे 6 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाईल 150 भागिले 6. काय निघते बघा इकडं, 6 1 6, 6 दोन्ही 12 आणि 3 15, परत 6 5 30 म्हणजे 25. म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 25 असेल तर x इज इक्वल टू किती असेल? 5 असेल. x इज इक्वल टू किती आला? 5 आला. ठीक आहे बघा. माझा आपल्याला विचारलं त्याच्या कर्णाची लांबी किती. कर्णाची लांबी किती दिसते तुम्हाला इकडे? 5x. 5x म्हणजेच काय? 5 गुणिले 5 बरोबर झाला 25 सेंटीमीटर. बरोबर आहे का? म्हणजे आपलं उत्तर निघेल बघा ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 2 मीटर उंची व 1.4 मीटर तळाचा व्यास असलेल्या एका धातूचा बंदिस्त दंडगोल बनविण्यास एकूण धातूचा पत्रा किती लागेल? ठीक आहे. आता बंदिस्त दंडगोल म्हटले, मग सिलेंडर बघा थोडक्यात लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, मी आता इथं हा एक तुम्हाला सिलेंडर दाखवतो. हा एक सिलेंडर काढला आपण. ठीक आहे. आणि याचं तोंड असं गोल असतं. ठीक आहे बघा. आता बघ कसं असतं लक्षात घ्या, ह्याचे जे फॉर्म्युले असतात ना, ते जर समजून तुम्ही घेतले ना, तर फॉर्म्युला लक्षात ठेवायला वेळ लागत नाही. लक्षात घ्या. म्हणजे फॉर्म्युला लक्षात राहतो. कसं असतं लक्षात घ्या. आता हा याचा मला काय करायचं, याचा पत्रा बनवायचा आहे. आणि तो पण पॅक मध्ये. इकडून पॅक, इकडून बंदिस्त म्हटले, बरोबर आहे का? बंदिस्त दंडगोल म्हटले. सगळ्या बाजू मला पॅक करायचे पत्र्याने. तर असं आपल्याला एकूण धातूचा पत्रा किती लागेल? ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, मला पहिल्यांदा मी काय केलं, हे कडाचे जे 2 सर्कल दिसतात ना मला, त्या सर्कलचं मी क्षेत्रफळ काढलं. बरोबर आहे का? हा सर्कल, हे जे काय क्षेत्रफळ असेल ना, तो तेवढा एक पत्रा लागेल मला. बरोबर आहे का? मग त्या सर्कलचं क्षेत्रफळ किती असतं बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते? पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे का? किती झालं बघा, ह्याचं क्षेत्रफळ काय झालं तुमचं? पाय आर स्क्वेअर. आणि ह्याचं पण किती झालं तुमचं? पाय आर स्क्वेअर. आता मला सांगा, इकडचा पत्रा आणि इकडचा पत्रा, ह्याची जर मी जेवढा पत्रा लागला त्याची ऍडिशन केली तर काय निघेल बघा? 2 वेळा निघेल. बरोबर आहे का? हे अधिक हे, मग काय निघेल बघा? 2 पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे का? किती निघाला इकडे? 2 पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर आणि स्क्वेअर एवढा पत्रा लागला अधिक. आता मला हा बाजूला पत्रा किती लागेल ते बघायचं. बरोबर आहे का? आता लक्षात घ्या, आता आतला एरिया तर काढला मी इकडचा झाकणाचा. बरोबर आहे का? आता इथं जो काय बघा, हे जे काय अंतर आहे तुमचं, हे हा पण एक प्रकारचा सर्कलच आहे. बरोबर आहे का? सर्कल आहे. बरं आता मला सांगा, सर्कल, आता इथं एक मी सर्कल काढला, हा सर्कल बघा लक्षात घ्या. थोडक्यात हे समजून घ्या, असं हे असे बघा. आता लक्षात घ्या, मी इथं काय केलं, आता हा जर सर्कल म्हणजेच काय झाला, सर्कल म्हणजे माझी परिघ झाला. म्हणजे एक दोरी घेतली मी आणि दोरी काय केलं मी ह्याच्यावरती मांडली आणि ती जर सरळ केली तर त्याची जी काय लांबी असते ना, त्याला मी परिघ म्हणतो. मग परिघ किती आला माझा ह्या सर्कलचा परिघ? आता सर्कलचा परिघ का काढायचा लक्षात घ्या, सर्कलचा परिघ का काढायचा आपल्याला बघा लक्षात घ्या. बघा हे सर्कलचा परिघ का काढायचा बघा लक्षात घ्या. तर आता हा परिघ जर मी काढला तर तोच परिघ त्या परिघात जेवढी लांबी आहे ना, तेवढाच परिघ मी ह्याला परत गुंडाळत चाललोय. हे असं म्हणजे चारही बाजूने असं कुठपर्यंत जेवढी त्याची हाईट आहे तेवढी पण. मग वर्तुळाचा परिघ किती असतो मला सांगा? हा परिघ झाला किती? 2 पाय आर. बरोबर आहे का? आणि हाच परिघ मला कुठपर्यंत पाहिजे? त्याच्या उंचीपर्यंत, म्हणजे हाईट पर्यंत. म्हणून काय झाला? इंटू हाईट. आलं लक्षामध्ये? मग मला किती लागला बघा, परत किती लागला? 2 पाय आर आणि एच. परत ह्याचा पत्रा मला एवढा निघाला. कशाचा? ह्या बाजूचा. त्याला किती झाला माझा? 2 पाय आर आणि एच. बरोबर आहे का? मग आता दोन्हीची जर मी ऍडिशन केली तर काय निघेल बघा, दोन्हीमध्ये कॉमन काय? 2 पाय आर कॉमन आहे बघा. 2 पाय आर ते कॉमन काढलं आणि ब्रॅकेटमध्ये काय निघेल? इकडे एक आर एक्स्ट्रा आहे, तो आर इथं लिहिला मी बघा. 2 पाय आर इंटू आर, आर स्क्वेअर झाला, अधिक 2 पाय आर कॉमन आहे इकडं, इकडे फक्त एच आहे, तो एच फक्त इथे लिहून टाकला, झाला तुमचा बंदिस्त दंडगोलाचा फॉर्म्युला झाला. बरोबर आहे का? बघा मग आता मला सांगा, हे झालं बंदिस्त दंडगोलाचं आपलं क्षेत्रफळ. ठीक आहे बघा. आता मग हा तर ते किती लागेल बघा, आता लक्षात घ्या. तर बघा आता इथे काय निघेल? 2 इंटू बघा 22/7
गुणिले आर किती आहे बघा आपला, आर म्हणजेच काय रेडियस, बरोबर आहे का. इथं तुम्हाला काय दिलं, व्यास दिलेला आहे. व्यास म्हणजेच काय बघा, बघा इथं जर तुमचा डायमीटर असतो हा पूर्ण, तो झाला किती 1.4 मीटर, मग त्याच्या निम्म काय असतो, रेडियस असतो आर, बरोबर आहे का. सर्कलचा हा झाला आपला डायमीटर, ज्याला व्यास म्हणतो आपण. मग ह्याच्या निम्म काय असतं, इथून इथपर्यंत हा झाला तुमची त्रिज्या, आर म्हणजेच रेडियस, त्रिज्या. त्रिज्या किती आपली इकडे बाबा, तर 0, त्याच्या निम्म 0.7 निघेल, इंटू आतमध्ये काय निघेल बघा, 0.7 रेडियस अधिक हाईट किती आपली, तर 2 आहे, ते 2 करून टाका. ठीक आहे. आता चला कॅल्क्युलेशन करा, काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, बघा 7 1 7 आणि 7 1 7 म्हणजे 0.1. ठीक आहे बघा. आता 22 दुने 44, 44 गुणिले 0.1 किती झाला, 4.4. बरोबर आहे. 22 दुने 44, 44 1 44 म्हणजेच काय, 4.4, दशांश अपूर्णांक 1. आणि आणखीन ब्रॅकेटमध्ये काय निघेल आतमध्ये इकडं, बघा 2 आणि 0.7, 2 अधिक 0.7 म्हणजेच काय, 2.7. मग ह्याचा गुणाकार करा, आपलं उत्तर निघून जाईल. किती निघेल बघा, 27 गुणिले 44 करा, 27 गुणिले 44 बघा, 4 7 28, परत 4 दोन्ही 8 आणि 2 10 आले, परत बघा शून्य घ्या इकडं, परत 4 7 28, काय 108 आहे ना, तर 108 मांडून टाका इकडं. ठीक आहे. 0 8 0 1, चला इथं 8, परत हे 8 1 आणि 1, 1188 आलं. पण बघा हे 4.4 आणि हे 2.7 आहे, थोडक्यात 2 दशांश अपूर्णांक आहेत. मग दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घर झाली, 1 अधिक 1 2, इथं पण 2 घर सोडा, दशांश अपूर्णांक देऊन टाका, म्हणजे 11.88 मीटर स्क्वेअर येईल. म्हणजे बघा ऑप्शन असेल आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका वस्तूवर शेकडा 20% सूट दिली गेली, पुन्हा 10% सूट दिली गेली, तर त्या वस्तूवर एकूण शेकडा किती टक्के सूट दिली गेली. आता समजा आपण ती वस्तू 100 रुपयाला, ठीक आहे बघा, 100 रुपयाला वस्तू आहे. आता सुरुवातीला त्या वस्तूवर आपण 20% सूट दिली, म्हणजे ती वस्तू आपण किती रुपयाला गेली, 80 रुपयाला केली, म्हणजे 80% केली, 80 चे 100. आता 80 रुपयाला रक्कम केली, आता तिथून पुढं ती जी काय अमाऊंट आहे 80 रुपये, त्याच्यावरती पण परत आपण 10% सूट दिली, म्हणजे रक्कम किती झाली बघा, 90%. बरोबर आहे का, इतर 90 चे 100 येईल. मग बघा कॅल्क्युलेशन करा, ह्या 100ला 100 गेला, परत ह्या शून्याला हा शून्य, ह्या शून्याला हा शून्य, म्हणजे 9 8 72 येते. मग थोडक्यात काय बघा, मूळ जी आपली 100 रुपये रक्कम होती, आता आपण झाली 72 रुपये, म्हणजे एकूण आपण किती डिस्काउंट दिलाय, तर 28 रुपयाचा डिस्काउंट दिलाय. तर किती टक्के सूट दिली, तर 28%, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे. ठीक आहे बघा. आता पूर्ण बघा, अर्धी भरलेली जी बादली, अर्धे भरलेल्या बादलीचं वजन किती दिले बघा, त्यांनी 10 किलोग्राम दिले, बरोबर आहे का. आता मला सांगा, पण बघा 10 किलोग्राम जे वजन आहे, ते 10 किलोग्राम त्या पाण्याचं प्लस त्या बादलीचं वजन आहे, बरोबर आहे का. आता मला सांगा, जर पूर्ण भरलेली बादली असेल, आता मी काय केलं, ही बादली पूर्ण भरली, पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन किती झालं बघा, तर फक्त आता बघा 2 भाग आहेत, बरोबर आहे का. त्यातला अर्धा भागाचं वजन झालं 10 किलो आणि पूर्ण 2 भागाचं वजन झालं 18 किलो. म्हणजे आता मला सांगा, इथं जर 10 बघा, मग आता हे वर जे काय मी भाग वाढवला, त्या भागाचं वजन किती वाढलं, इथं 8 किलो, बरोबर आहे, 8च किलो वाढलं ना. पूर्ण ह्या बादलीत बघा, ह्या अर्ध्या भागाचं वजन होतं 10 किलो, मी त्याच्यामध्ये पाणी वाढवलं किती, 8 किलो, 2 भागात वजन झालं 18 किलो, बरोबर आहे का. मग निव्वळ पाण्याचं वजन किती झालं बघा, 8 किलो. मग ह्याचं जर 8 असेल, तर ह्याचं पण 8च असेल, बरोबर आहे का. मग थोडक्यात काय बघा, निव्वळ पाण्याचं वजन झालं 16 किलो आणि बादलीचं वजन झालं तुमचं किती, 18तनं 2 गेलं, 18तनं 16 गेलं, 2 किलोग्राम. विचारले काय, तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे, तर बाबा 2 किलोग्राम, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अरिथमेटिक प्रोग्रेशन वरती क्वेश्चन आहे, काय दिले बघा, 3 7 11 15 या संख्या मालिकेतील क्रमाने येणारी 40वी संख्या कोणती. ठीक आहे बघा. आता मला सांगा, पहिली संख्या आपली कुठली आहे बघा, 3 आहे, 3 आहे. ठीक आहे. आता तिथून पुढे प्रत्येक संख्या बघा, 3 आणि 4 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 4 4 ने वाढत चालली, बरोबर आहे का. मग आता इथून पुढे बघा, 4 4 ने आपल्याला काय करायचे, टोटल 39 संख्या पुढे जायची, बरोबर आहे का. म्हणजे काय निघेल बघा इकडं, 4 गुणिले 39, ती झाली तुमची कितवी, 40वी संख्या. मग काय निघेल बघा इकडं,
39 गुणिले जर 4 केला आपण, बघा लक्षात घ्या. बघा 3 अधिक 4 गुणिले 39 काय निघेल इकडं? 39 गुणिले 4 केलं तर 4 नवे 36, 4 त्रिक 12 आणि 3 15 म्हणजे 156. मग थोडक्यात काय 3 अधिक 156 केलं आपण, तर खाली काय इकडे काय निघते बघा 159. 159 ही झाली तुमची 40वी संख्या. ठीक आहे बघा, 40वी संख्या किती झाली आपली? 159 झाली. बरं, आता पुढे काय दिसते बघा तुम्हाला? हा, तर तेच विचारेल 40वी संख्या कुठली? तर 159, ऑप्शन नंबर दुसरा. पहिली संख्या झाली 3, त्याच्यामध्ये 39 संख्या वाढवल्या आपण. कितीने? 4 4 ने वाढतात म्हणजे 156 वाढलं. मग 3 अधिक 156 बरोबर तुमची 40वी संख्या असेल. म्हणजे 156 ने पुढे 40वी संख्या 159. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, हा पण प्रश्न जो आहे ना आपला, तो अरिथमेटिक प्रोग्रेशन वरचा आहे. काय दिले बघा, एका रानात पहिल्या रांगेत 24 झाडे आहेत, दुसऱ्या रांगेत 27 झाडे आहेत व तिसऱ्या रांगेत 30 झाडे आहेत. अशा प्रकारे एकूण 30 रांगा असल्यास एकूण झाडे किती होतील? बघा, पहिल्यामध्ये 24 आहेत, दुसऱ्यामध्ये 27 आहेत, तिसऱ्यामध्ये किती आहेत बाबा? 30 आहेत. अशा एकूण 30 रांगा आहेत. म्हणजे वाढते कितीने बघा, 24 आणि 3 27, 27 आणि 3 30, 30 आणि 3 33 याप्रमाणे वाढते. बरोबर आहे का? बघा मला सांगा, पहिल्या रांगेत 24 झाड आहेत, बरोबर आहे का? आता इथून पुढे 29 रांग आहेत. आधी आपण काय करू, पहिली रांग आणि तुमची 30वी रांग, 30वी रांगेमध्ये किती झाड आहेत ते आधी काढून घेऊ. फॉर्म्युला बरोबर पाठ करत बसायची गरज नाही, बघा लक्षात घ्या. लॉजिक काय बघा, आता प्रत्येक रांगेमध्ये 3 झाडं वाढतात, बरोबर आहे का? मग पुढच्या 39 रांगे, पुढच्या 29 रांगांमध्ये मग 30व्या रांगेत जर काढत असेल ना, तर 29 गुणिले काय करावं लागेल आपल्याला? 29 गुणिले 3 3 ने वाढत चाललंय. म्हणजे किती आलं? 3 नवे 27, 3 दोन्ही 6 आणि 2 8, म्हणजे 87 घरं पुढे जावं लागेल आपल्याला. 24 अधिक 87 येते लक्षामध्ये बघा. 29 काय घेतलं मी? पहिल्या झाडामध्ये 24 आहेत. मग पुढच्या 30व्या रांगेत जर मला जायचं असेल ना, तर 29 झाडं पुढे जावं लागेल. 29 रांगा आणि प्रत्येक रांग 3 3 ने वाढत चालली. मग 29 गुणिले 3 केलं मी 87 केलं. म्हणजे 24 अधिक 87 इकडे किती निघेल बघा? 8 आणि 2 10 आणि 7 आणि 4 11 म्हणजे किती येते? 111 येते. ठीक आहे बघा, 111 म्हणजे 30व्या रांगेमध्ये 111 झाडं असतील. एवढं तर कळलं आपल्याला. बरं, आता काय म्हटले, तर अशा क्रमाने एकूण 30 रांगात असल्यास एकूण झाडे किती होतील? आता मला सांगा, 2 रांगा, पहिली रांग आणि शेवटची रांग. बघा दुसरं येते लक्षामध्ये बघा, समजा मी 1 ते 30 पकडला आपण. 1, 2, 3, 4 असं मी 30 पर्यंत केलं. तर मला सांगा, पहिल्याची बघा 1 अधिक 30 किती झाले? 29 झाले. 2 अधिक 29 किती झाले? 31 बघा, 1 अधिक 30 31. 2 अधिक 29 31. परत 3 अधिक 28 31. बरोबर आहे का? पण आता मला काय करायचं बघा लक्षात घ्या. पहिल्या आणि शेवटच्या रांगेची बेरीज किती झाली बघा. पहिल्या आणि शेवटच्या रांगेची बेरीज किती झाली? पहिल्याची बेरीज आहे 24 आहे. शेवटच्या रांगेमध्ये 111 आहेत. ह्याचं जे काही ॲव्हरेज झालं, बघा ह्याचं जे ॲव्हरेज असेल, ते बघा ह्याचं जे काही असेल ना, तर ते ॲव्हरेज निघेल एका झाडाचं. सॉरी एका रांगेचं. असे किती रांगा आहेत? तर बाबा 30 रांगा आहेत. बरोबर आहे का? किती रांगा आहेत? तर बाबा 30 रांगा आहेत. बरोबर आहे का? मग काय निघालं बघा इकडं, किती निघतं इकडं? 20 30 35 म्हणजे 135 भागिले 2 गुणिले 30. बरोबर आहे का? मग काय निघेल बघा इकडं, एक बे इकडे 15 दुने 30, मग 135 गुणिले 15 करा. 135 गुणिले 15 काय निघते इकडं? 15 5 75. बघा 15 त्रिक 45, 45 आणि 7 किती झाले? 52. परत 15 एके 15 आणि 5 किती झाले? 20 झाले. म्हणजे 2025 उत्तर द्यावं आपण. किती? ऑप्शन नंबर पहिला 2025. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका व्यक्तीचे वय त्याच्या मुलाच्या वयापेक्षा 24 ने जास्त आहे. ठीक आहे बघा, आता 2 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. तर त्याच्या मुलाचे आजचे वय किती वर्ष आहे? ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, आपल्याला त्यांचं गुणोत्तर कधीच दिले बघा, त्यांनी तर 2 वर्षानंतरच दिले. बरोबर आहे का? बघा 2 वर्षानंतर मुलगा आणि कोणी वडील आहे. बरोबर आहे का? बघा मुलगा आणि झाले इकडे वडील. 2 वर्षानंतर ना त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा, तर वडिलांचं वय दुप्पट आहे. म्हणजे ह्याचं x असेल तर 2x आहे. एवढं तर कळलं. हे कधी 2 वर्षानंतरच. बरं, मग आता ह्याच गुणोत्तराला धरून आपण आधी आजचं वय काढू. आजचं वय बरं आता लक्षात घ्या,
बरं आता ह्याच्यावरनं आपल्याला हितलं सुद्धा वय निघते कसं. मला बघा दोघांच्या वयामधला फरक किती आहे? 24चा फरक आहे. आणि दोघांच्या वयामधला जो फरक असतो तो मरेपर्यंत स्थिर राहतो. म्हणजे मरेपर्यंत वडील हा मुलापेक्षा 24 वर्षांनीच मोठा असणार आहे मरेपर्यंत. बरोबर आहे का? मग आता मला सांगा, इथं दोघांचे बघा ह्या वयामधला गॅप किती आहे? X आहे. आणि मग बरोबर आहे का? वडिलांचं वय कितीने जास्त आहे? तर 24ने जास्त आहे. म्हणजे X बरोबर 24 झाला. म्हणजे इथं बरोबर आपल्याला मुलाचं वय कळलं. मुलाचं वय किती आहे? 24 आहे. वडिलांचं किती असेल तर 24 दुणे 48. पण आपल्याला विचारलंय काय त्यांनी? तर त्याच्या मुलाचे आजचे वय किती वर्ष? हे झालं 2 वर्षानंतरचं. आजचं वय काय असेल मग आज? बघा हे 2 वर्षानंतरचं 24 आहे. आजचं झालं 22. ह्याचं झालं 46. मग मुलाचं विचारलंय तर मुलाचं किती असेल? मग 22 असेल. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये? पी या नळाने एक टाकी भरण्यास 10 तास लागतात. तसेच क्यू या नळाने ती टाकी रिकामी होण्यास 14 तास वेळ लागतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, परंतु 7 तासानंतर नळ क्यू बंद केला, तर पूर्ण टाकी भरण्यास एकूण किती वेळ लागेल? आता बघा एक टाकी भरते आणि दुसरा नळ एक टाकी रिकामी करतो. आता काय ते दोन बघा पी आणि क्यू नळ आहेत बघा. पी आणि क्यू एक जण भरतोय, एक जण रिकामी करतोय. आता पी नळ बघा ती टाकी 10 तासामध्ये भरतोय आणि क्यू नळाला 30 टाकी रिकामी करण्यासाठी 14 तास वेळ लागतो. ठीक आहे बघा. आता बघा 10 आणि 14 चा लसावी किती असतो? 70 असतो. 10 सत्ती 70, 14 पंचे 70. बरोबर आहे का? आता 70 म्हणजे काय पकडलं मी? एकूण टाकी. एकूण टाकी झाली माझी 70 लिटरची. मग 70 लिटर भरण्यासाठी जर पीला जर 10 तास वेळ लागत असेल, तर तो एका तासामध्ये किती पाणी पाडणार आहे? तर 10 सत्ती 70, 7 लिटर. पण भरलेली टाकी रिकामी करायला क्यूला 14 तास वेळ लागते. मग 70 लिटर रिकामी करायला जर तो 14 तास घेत असेल, तर एका तासात तो किती रिकामी करणार आहे? 14 पंचे 70 म्हणजे 5 लिटर. एका तासामध्ये त्यातनं बाहेर पडेल. हा आतमध्ये टाकेल, हा मायनस करेल. बघा लक्षात घ्या 2 नळ आहेत. हा आतमध्ये पाणी टाकतोय किती? तर 7 लिटर आणि इथून पण दुसऱ्या नळाने पाणी बाहेर निघते किती? 5 लिटर. मग त्या टाकीमध्ये पाणी किती राहणार आहे? 2 लिटर पाणी राहील. 2 लिटर. बरोबर आहे का? बरं आता काय दिले बघा. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, परंतु 7 तासानंतर क्यू नळ बंद केला. आता लक्षात घ्या, दोन्ही नळ आणि 7 तासामध्ये किती पाणी भरलं असेल बघा. एका तासामध्ये ते दोन्ही नळ किती भरतील बघा. अधिक 7 वजा 5 बरोबर 2 लिटर. म्हणजे 7 तासामध्ये किती भरतील बघा. बघा 7 तासात किती भरेल? पी प्लस क्यू. जर बघितलं आपण तर बघा 7 गुणिले 2 बरोबर 14 लिटर. मग 14 लिटर पाणी टाकीत पडलं. बरोबर आहे का? आता मला सांगा 70 मधनं 14 लिटर तर भरलं. खाली राहिले किती? 56 लिटर पाणी. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं बघा, क्यू जो नळ आहे ना तो बंद करून टाकला. म्हणजे क्यू नळ काय करतोय? त्या भरलेल्या टाकीतनं पाणी बाहेर फेकते. ते आपण लिकेज बंद केलं आपण. आता वरनं 7 लिटर पाणी पडत राहणार आहे. तर पूर्ण टाकी भरण्याचा एकूण किती वेळ लागेल? मला सांगा. आता 56 लिटर भरायला आपल्याला किती वेळ लागेल? तर 56 लिटर भरणारे कोण? पी. आणि पी हा तासाला 7 लिटर पाणी टाकतोय. म्हणजे त्याला किती वेळ लागेल बघा तर 8 तास. 7 8 56 8 तास वेळ लागेल. 8 तास. बरोबर आहे का? मग आता आपण प्रश्न कुठे विचारलाय बघा. तर पूर्ण टाकी भरण्याचे एकूण किती वेळ लागेल? मग पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल? नंतरचे 8 तास आणि सुरुवातीचे 7 तास. म्हणजे दोघांनी मिळून भरलेले 7 तास आणि नंतर पीला लागलेले 8 तास. माझी झाली 15 तास. म्हणजे आपलं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर 2. इथं जर विचारलं असतं की बाबा पूर्ण टाकीच्या ऐवजी राहिलेली टाकी भरायला किती वेळ लागला असता? तर आपण म्हटलं असतं 8 तास. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एक-एकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही 2 व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल, तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल? तर बघा आता इथं हस्तांदोलनावरतीच प्रश्न नसतो. तर बघा, हा जो टाइप आहे ना, तो कॉम्बिनेशनचा टाइप आहे, की ज्याच्यामध्ये 2 बघा, एखादं कार्य करण्यासाठी 2 व्यक्ती लागतात. म्हणजे बुद्धिबळ खेळण्यासाठी असेल, एखादी क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी असेल, एखादी कुस्ती खेळण्यासाठी असेल, 2च व्यक्ती लागतात. बरोबर आहे का? मग बघा लक्षात घ्या, ह्याचा फॉर्म्युला जो आपण मांडतो कुठला? n-2 तर हा कुठून आलाय बघा लक्षात घ्या. तर बघा इथं किती व्यक्ती? तर 12 लोक आहेत. आणि 12 मधून 2 लोक आपण निवडले कशासाठी? तर हस्तांदोलन एक हस्तांदोलन होण्यासाठी 2 व्यक्ती लागतात. बरोबर आहे का? इथं आपण काय मग 12C2 येतं लक्षात घ्या. मग ह्याचं सॉल्व्ह करताना आपण काय करतो? 12 फॅक्टोरियल डिवायडेड बाय हे 2 ला 2 लिहून टाका. आणि छेद किती असतो बघा, अंश जेवढा ना तेवढी छेदाची बेरीज असते. पण 2 अधिक 10 12. मग काय निघते इकडे बघा, 12 गुणिले 11 गुणिले 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 into 1 into 10 फॅक्टोरियल. आता मी 10 का घेतलं फॅक्टोरियलला थांबवलं? कारण की 10 ला 10 मी कॅन्सल करू शकतो.
म्हणजे काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं 12 गुणिले 11 भागिले 2. मग इथं काय दिसतंय बघा तुमचं एकूण किती जण आहेत 12 n-1 म्हणजे झाले 11 आणि भागिले 2. तर हे बघा लक्षात घ्या. हे फक्त हस्तांदोलनासाठीच वापरतात अशातला भाग नाही. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दोघांमध्ये मॅचेस होतात आलं लक्षामध्ये तर त्या प्रत्येक ठिकाणी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. तर आपण काय उत्तर निघेल माझ्याकडे बे एक बे बे सक्क 12 11 सक्क 66 उत्तर येते. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा प्रोबॅबिलिटीवरचा क्वेश्चन संभाव्यता चॅप्टरवरचा बघा. एका पिशवीमध्ये 8 लाल 7 निळे 6 हिरवे चेंडू आहेत. त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती? आता लाल आणि हिरवा नसल्याचा अर्थ कुठला असेल? बघा लाल पण नाही हिरवा पण नाही. लाल पण नाही हिरवा पण नाही राहिला कुठला निळा. निळे किती 7 चेंडू आहेत. मग 7 चेंडूंमधला आपण एक चेंडू निवडला. बघा जर कॉम्बिनेशन वर संभाव्यता इथं प्रश्न नसता तुमचा तर आपलं कसं आलं असतं बघा 7C1 असं उत्तर आलं असतं आपलं किंवा 7 उत्तर आलं असतं. ठीक आहे बघा म्हणजे त्या 7 मधला एक चेंडू आपण निवडू शकतो कुठल्या निळ्यांमधला. हे झालं कॉम्बिनेशन. संभाव्यतामध्ये कसं असतं बघा लक्षात घ्या डिवाइड बाय एकूण किती जण आहेत तर 8 आणि 7 15 15 आणि 6 21 इथे 21 ल्या 21C1 म्हणजे थोडक्यात ते कसं असतं बघा 7/21 होऊन जाते. मग काय निघेल इकडं 7 एके 7 7 त्रिके 21 म्हणजे 1/3 उत्तर निघेल आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याजावरती प्रश्न आहे. काय दिले बघा 6,450 रुपये मुद्दलीचे दर साल दर शेकडा 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती? बघा आता सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा लक्षात घ्या. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत. बघा ही झाली मुद्दल. मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. सरळ व्याज किती पकडला आपल्याला माहित नाही एक्स पकडला पण मुद्दल किती आपली 6,450 गुणिले मुदत किती आहे तर 4 वर्षांचा ते आणि दर किती आपला 5% दर आहे म्हणजे 5/100. बघा सॉल्व्ह करा. बघा काय निघेल बघा इकडं बघा बघा ह्या शून्याला शून्य कॅन्सल झाला बघा काय निघेल 645 गुणिले 5 करा 600 बरं इथं आपण एकदा 5 ने भाग घालू शकतो बघा 5 1 5 बघा 5 1 5 परत 5 दुने 10 4 राहिले 5 9 45. ठीक आहे बघा आणि इकडे आलं 5 दुने 10 परत काय निघेल बघा बे 1 बे आणि बे दुने 4 म्हणजेच किती आलं बघा 5 दुने 10 गुणिले 129 म्हणजेच किती आलं बघा तर 1229 आलं. बरोबर आहे का? बरं आता 1229 काय झालं व्याज झालं आपला ऑप्शन नंबर पहिला 1229 रुपये व्याज घेतलं जाईल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. सॉरी 1229 नाही 1290 आहे. ठीक आहे. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा आता ह्याच्यामध्ये काय केले बघा लक्षात घ्या जे अल्फाबेट आहेत ना तेच अल्फाबेट त्यांनी माग पुढे त्यांनी सरकवलेले आहेत. बघा काय केले आता इथं जर बघितलं आपण बघा तर पहिल्या 3 मध्ये काय केले बघा त्यांनी पहिला अल्फाबेट पुढे सरकवले. ठीक आहे बघा मग थोडक्यात काय हे 3 नंबर अल्फाबेट पहिल्यांदा घेतले आणि परत डब्ल्यू आणि आर पुढे सरकवले. आलं लक्षामध्ये बघा हे उचलले आणि इथं मांडले आणि परत त्याच्या पुढे परत डब्ल्यू आणि आर मांडले या तिघांमध्ये आणि इथं परत काय बघा आणि काय केले बघा एच आणि सी जे आहे ना ते आपापसात जागांची आदलाबदल झाली बघा एच सी झाला परत सी एच झाला परत पुढे काय होईल बघा इकडं सी एच चा एच सी होईल आणि एच सी चा परत काय होईल बघा सी एच होईल. मग शेवटचे 2 अल्फाबेट काय असते पहिला आपले सी एच असते पहिले सी एच कुठं कुठं दिसतंय बघा तुम्हाला इथं नाही इथं नाही इथं नाही म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल आपला. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आत्ताच बघितले काय आता इथं बघा आर परत उचलला आणि काय केला पहिल्यांदा घेतला बघा आर उचलला पहिल्यांदा घेतला आणि एम आणि डब्ल्यू आय असे पुढे सरकवले. म्हणजे आता इथं काय होईल बघा ह्या तिघांमध्ये डब्ल्यू उचलून पहिल्यांदा टाका आणि परत आर आणि एम लिहा आर आणि एम आहे का बघा डब्ल्यू आर एम सी एच बघा डब्ल्यू आर एम सी एच आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा काय दिसतंय तुम्हाला इकडं 2 12 36 80 आणि 150 बघा इथं काय दिसतंय बघा तुम्हाला 2 म्हणजेच काय 1 चा घन अधिक 1 चा वर्ग बघा 1 चा घन 1 1 चा वर्ग 1 1 अधिक 1 2 12 म्हणजेच काय बघा 2 चा घन अधिक 2 चा वर्ग
2चा घन झाला 8 आणि 2चा वर्ग झाला 4. 8 आणि 4 12. इथं बघा 3चा घन अधिक 3चा वर्ग. 3चा घन झाला 27 अधिक 3चा वर्ग झाला 9. 27 आणि 9 झाले 36. बघा इथं झाला 4चा घन अधिक 4चा वर्ग. 4चा घन झाला 64 अधिक 4चा वर्ग झाला 16. 64 आणि 16 झाले 80. इथं बघा 5चा घन अधिक 5चा वर्ग. 5चा घन झाला 125 अधिक 5चा वर्ग झाला 25 बरोबर 125 आणि 25 झाले 150. म्हणजे इथं काय निघेल बघा 6चा घन अधिक 6चा वर्ग. 6चा घन झाला 216 अधिक 6चा वर्ग झाला 36. म्हणजे काय निघेल बघा 30 40 50 52 म्हणजे 252 निघेल. 252 म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनॉलॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा ह्या दोघांमध्ये जो सहसंबंध आहे ना तो सहसंबंध इकडे असला पाहिजे. बघा मग थोडक्यात काय केले बघा 15 गुणिले 3 किती झाले 45 झाले आणि अल्फाबेट किती आहेत बघा 1 आणि 5 आहे ना त्यांची बेरीज केली म्हणजे 45 अधिक 6 केलं तर किती येतं 51 येतं. इथं पण तेच आहे बघा 19 आहे ना बघा 19 गुणिले 3 करा 19 त्रिका किती झाले बघा 57. 57 अधिक अल्फाबेट 9 आणि 1 किती झाले 10 झाले 57 अधिक 10 किती येते 67 येते. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा वीणा सतार सारंगी आणि बासरी. बघा लक्षात घ्या वीणा सतार आणि सारंगी हे सगळे कशात बघा तुंतुन वाद्य आहेत. म्हणजे थोडक्यात काय तार ओढून त्याला ते वाजवतात ना त्याला तुंतुन वाद्य काहीतरी म्हणतात. तरी ती बघा वीणा सतार सारंगी ते आणि बासरी मात्र काय बघा तोंडाने वाजवली जाते. त्याच्यामुळे ह्याच्या गटात न बसणारा कुठला असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये पुढे दिलेल्या शब्द गटात बसणारा शब्द ओळखा. आता शब्द गटात बसणारा विचारले बघा. आता इथे बघा बुद्ध कोण आहेत बघा तर गौतम बुद्धांनी बघा बौद्ध धर्माची स्थापना केली. महावीरांनी काय केले बघा जैन धर्माची स्थापना केली. येशूंनी बघा ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. पैगंबरांनी मुस्लिम धर्माची स्थापना केली. किंवा गुरु नानक कोण आहेत तर बाबा शीख धर्माचे धर्मगुरू आहेत. सॉरी आता बघा स्थापना म्हणण्यापेक्षा धर्मगुरू म्हणून चाला तुम्ही. हे बौद्ध धर्माचे धर्मगुरू आहेत गौतम बुद्ध. महावीर जैन धर्माचे आहेत. येशू ख्रिश्चन धर्माचे आणि पैगंबर हे मुस्लिम धर्माचे धर्मगुरू. तसं गुरु नानक हे शीख धर्माचे. त्यामुळे उत्तर येते आपल्या इथं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा अॅनॉलॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा हरणांचा कळप असतो आणि जहाजांचा काफिला असतो. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला जातो. अंकांचा क्रम शब्दातील अक्षरांप्रमाणे असतोच असे नाही. खाली दिलेल्या शब्दांचे व त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करावं. खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. बघा चरणला काय केले त्यांनी चरणला 523 मकरला काय केले 637 आणि चटकला काय केले बघा चटक 624. तर मटण हा शब्द कसा लिहा आता बघा लक्षात घ्या काय करायचं याच्यामध्ये पहिल्या 2 शब्दांमध्ये कुठला अक्षर कॉमन आहे बघा तर र कॉमन आहे. र आपल्याला मटणचं काढायचे मटण. बरं र कॉमन आहे. आता मला पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त रच कॉमन आहे. ह्याच्यामध्ये 2 ह्याच्यामध्ये कॉमन कुठले बघा इथं 3 आहे इथं 3 आहे. आपल्याला काय त्यांची गरज नाही. आपल्याला फक्त म ट आणि न या तिघांपैकी ह्या तिघांची फक्त गरज आहे. ठीक आहे बघा. चला आता परत बघा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन काय दिसते तुम्हाला क दिसते. बरोबर आहे का इथं क आहे इथं क आहे. या 2 मध्ये कॉमन काय बघा 6 आहे. म्हणजे क ला का कोण गेला 6 गेला. आता मला सांगा मग म साठी काय राहिलं इकडे 7 राहिलं. म साठी 7 आलं. ठीक आहे बघा. बरं क म साठी 7 आलं. चला आता च बघा पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये च कॉमन आहे. बरोबर आहे का मग इथं च गेला इथं च गेला तर पहिल्या आणि तिसऱ्यात कॉमन काय बघा 2 आहे. इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. ठीक आहे बघा. मग आता राहिलं काय ट ट साठी काय असेल बघा 4 असेल आणि न साठी काय असेल तर 5 असेल.
म्हणजे 7, 4 आणि 5 हे त्यांच्या कोडमध्ये पाहिजे. ते कुठं कशात दिसतात बघा इकडं 7, 5, 4 ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतात. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, सोनालीची मुलगी ही मिहिराचा मुलगा सूरजची आते बहीण आहे. आता तर सोनाली सूरजच्या आईची कोण? तर बघा ह्या टाईपच्या प्रश्नामध्ये कसं असतं, एका व्यक्तीचं नातं हे 2 व्यक्तींबरोबर दिलेलं असतं बघा, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात काय बघा, सोनालीची मुलगी ही, आता ही मुलगी असणारी व्यक्ती ही मिहिरचा मुलगा सूरजची आते बहीण आहे. बघा म्हणजे एक व्यक्ती कुणाची तर मुलगी आहे आणि तीच व्यक्ती कुणाची तर आते बहीण आहे आणि ह्या दोन्ही व्यक्ती एकच असतात. आता या ठिकाणी तुम्हाला वाक्य तोडायचं कळलं पाहिजे बघा. कसं? बघा सोनालीची मुलगी ही, म्हणजे थोडक्यात त्याच व्यक्तीबद्दल पुढे सांगायला लागलं, मग इथं वाक्य तोडायचं आपण. ठीक आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये बघा जे वाक्य मोठं आहे ना ते आधी सॉल्व्ह करायचं. कसं बघा, मिहिरचा मुलगा सूरजची आते बहीण आहे. बघा सूरजची आते बहीण, बघा सूरज. आता लक्षात घ्या इथं आपण सूरज दाखवला. ठीक आहे. आता बघा पुरुष जर असेल तर चौकोन करा, स्त्री असेल तर त्रिकोण करा. ठीक आहे बघा. पती पत्नी असतील तर बघा हा झाला पती, ही झाली पत्नी आणि दोघांमध्ये प्लस साइन देऊन टाका. भावंड जर असतील तर बघा हा झाला भाऊ, ही झाली बहीण. भावंड जर असतील तर दोघांमध्ये मग इज इक्वल टू साइन देऊन टाका. ठीक आहे बघा. बरं आता लक्षात घ्या, सूरजची आते बहीण दाखवायची म्हणजे हा झाला सूरज, चौकोन काढा इकडं. बरं आते बहीण मग डायरेक्ट डोक्यावरती आते बहीण दाखवायची. तर सूरज आते बहिणी आते बहीण नातं कसं लागतं, वडील वडिलांची बहीण आत्या आणि आत्याची मुलगी आते बहीण झाली. मग इथं आपल्याला सूरजचे वडील दाखवावे लागतील. परत ठीक आहे बघा. परत सूरजची आत्या झाली आणि आत्याची मुलगी झाली. ही कोण झाली बघा? हा तर बघा ही झाली सूरजची आते बहीण. सूरजचे वडील वडिलांची बहीण आत्या, आत्याची मुलगी आते बहीण. तर बघा आता काय म्हटलंय, आणि हीच आते बहीण कोण आहे बघा, तर सोनाली. बघा सूरजची आते बहीण आहे म्हणजे हिचं वाक्य संपलं आपलं. बघा मिहिरचा मुलगा, बघा ही बघा मिहिरचा मुलगा, मिहिर दाखवा इकडं. मिहिरचा मुलगा सूरज, बघा सूरजची आते बहीण आहे. ठीक आहे बघा. मिहिरचा मुलगा सूरज, सूरजची आत्याची मुलगी म्हणजे आते बहीण आहे. इथं वाक्य संपलं, याला मी स्टार केलं. आणि स्टार केलेलं व्यक्ती कोण आहे, तर सोनालीची मुलगी. ही व्यक्ती सोनालीची मुलगी आहे. मग सोनाली कुठं आली, इथं आली. तेव्हा एक मिनिट, सॉरी मिहिर मिहिर म्हणजे मुलगी आहे. थांबा एक मिनिट. हा तर मिहिरचा मुलगा. ठीक आहे बघा. आता मिहिर कोण आहे, तर बाबा सूरजची आई दिसते, बरोबर आहे का? मग इथं फक्त मिहिर दाखवा. मिहिर म्हणजे सूरजचे वडील वडिलांची बायको म्हणजे सूरजची आई. पण आई दाखवताना आता इथं इथं आपल्याला प्लस दाखवावं लागेल, बरोबर आहे का? हे वडील आहेत सूरजचे, वडिलांची पत्नी. मग ठीक आहे, सूरजची आई झाली मिहिर. बरं आता काय दिले बघा, तर तर सोनाली सूरजच्या आईची कोण? बघा कुणाला नातं दाखवायचंय, सोनाली ही. आता ही दिलेलं नाही पण तात्पुरतं बघा आपण वाक्य तयार करू. सोनाली ही मिहिर कोणाच्या, सूरजच्या आईची ची इथं आलं. बघा हे का मी लिहिले असं, ही आणि ची, लक्षात घ्या. ए चा बी, बघा ए चा बी शी किंवा ए चे बी शी, किंवा ए हा बी चा, किंवा बघा ए चे बी शी, किंवा ए ही बी ची. तर या ठिकाणी कसं असतं बघा, लक्षात घ्या. जिथं चे आणि शी आहे ना, तर तिथं चेचं नातं सांगावं लागतं, चे आणि चाचं. आणि जिथं हा आणि चा आहे ना, तर तिथं हा हिचं नातं सांगायचं असतं. त्यामुळे ह्या व्यक्तीचं तुम्हाला जेंडर माहित असणं गरजेचं. इथं काय दिसते तुम्हाला, ही आणि ची दिसते ना, तर तुम्हाला हीच नातं सांगायचं. ही व्यक्ती कोण आहे, ही असणारी. तर मग ह्या व्यक्तीचं तुम्हाला जेंडर माहित असणं गरजेचं असतं. ठीक आहे, आता इथं माहिती आहे आपल्याला. तर ही व्यक्ती कोण आहे बाबा, तर मिहिरचा पती आणि पतीची बहीण म्हणजेच कोण झाली, नणंद झाली. मग इथं उत्तर काय निघेल बघा, नणंद, ऑप्शन नंबर 4. आणि ते जर उलट विचारलं असतं बाबा, मिहिर ही सोनालीची कोण, तर ही कोण असली असती व्यक्ती, तर भावाची पत्नी म्हणजे भाऊजी. ठीक आहे, म्हणजे इथं नणंद उत्तर येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वय चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 4 व्यक्तींचे 4 वर्षांपूर्वीचे सरासरी वय 11 वर्ष होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4:5:7 या प्रमाणात होईल. तर सर्वात मोठ्या व्यक्तीचे आजचे वय किती? ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, तुम्हाला इथं ऑप्शनवरनं पण कसं काढा ते दाखवतो मी, आणि इक्वेशन कसं जायचं ते पण दाखवतो. आता बघा ह्याच्यामध्ये जर फास्ट मध्ये काढत असेल तर मला सांगा, तुम्हाला प्रश्न कुठे विचारलाय, तर व्यक्तीचे आजचे वय किती? आजचं म्हणजे सगळे पर्याय कसे आहेत बघा, तुमचे आजच्या वयाचे पर्याय आहेत, बरोबर आहे का?
आणि तुम्हाला 4 वर्षांनंतरचं गुणोत्तर माहिती. म्हणजे बघा, आणि ते पण कुणाचं सर्वात मोठ्या व्यक्तीचं, बरोबर आहे का? सर्वात मोठ्या व्यक्तीचं जे 4 वर्षांनंतरचं जे वय असेल ना, तर ते बघा 7च्या पटीमध्ये असेल, बरोबर आहे का? 7x वय त्याचं 4 वर्षांनंतरनं. म्हणजे थोडक्यात काय, 4 वर्षांनंतरनं त्याचं जे वय असेल ना, त्याच्या वयाला 7 ने भाग केला पाहिजे. आणि हे सगळे ऑप्शन कसे आहेत, तर आजच्या वयाचे. मग मला सांगा, आजच्या वयामध्ये फक्त 4 वर्ष ॲड करा आणि त्याला फक्त 7 ने भाग जातो का तेवढं चेक करा. बाकी ते 28 आणि 4 32. मला सांगा आता 32ला 4 ने भाग जातो का? सॉरी 7 ने भाग जातो का? नाही जात. चला परत 19ला अधिक 4 करा. 19 आणि 4 झाले 23. 23ला 7 ने भाग जातो का? नाही जात. परत बघा 32 अधिक 4 किती झाली 36. 36ला 7 ने भाग जातो का? नाही जात. मग 24 अधिक 4 किती येते 28. 28ला 7 ने भाग जातो का? तर जातो. 7 चोका 28. म्हणजेच ऑप्शन काय ते आपलं 4 येते. बरं चला उत्तर निघालं बरं. पण 7 ने भाग जाणारे जर 2 पर्याय निघाले तर मग तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. कसं सॉल्व्ह करायचं बघा लक्षात घ्या. 4 वर्षांपूर्वीचं बघा 4 वर्षांपूर्वी 4 वर्षांपूर्वीचं त्यांचं वयाचं गुणोत्तर किती आहे बघा. तर 3x, 4x, 5x आणि 3, 4, 5 आणि किती आहे 7x आहे. ठीक आहे? 7x आहे. ठीक आहे बघा. चला. आता ह्याच्यावरनं बघा लक्षात घ्या. आपल्याला आजचं वय निघून जाईल. मग ह्या गुणोत्तराला धरून आजचे वय काय आहे बघा लक्षात घ्या. आजचे वय हे 4 सॉरी हे 4 वर्षांनंतर आहे. 4 वर्षांनंतर हे 1 मिनिट. हे किती आहे 4 वर्षांनंतरचं आपलं गुणोत्तर आहे. 4 वर्षांनंतरचं. आता पुढे जर 4 वर्षानंतर गुणोत्तर माहित असेल तर आजचं काय होईल 4 वर्ष वय कमी असेल, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये मग इथं 3x वजा 4 असेल, 4x वजा 4 असेल, 5x वजा 4 आणि 7x वजा 4 असेल. ठीक आहे? बरं आता मला सांगा हे काय दिलंय क्लू त्यांनी बघा. 4 व्यक्तींचे 4 वर्षांपूर्वीचे सरासरी वय 11 वर्षे. ठीक आहे बघा. कधीच बघा 4 वर्षांपूर्वीच. मला सांगा 4 वर्षांपूर्वी जर सरासरी 11 असेल, तर आज म्हणजे त्या 4 वर्षांपूर्वीच्या 4 वर्ष आता वाढल्यानंतर आजचं वय निघेल. मग आजच्या वयाची सरासरी किती असेल बघा. प्रत्येकाचं वय 4-4 वर्षांनी वाढणार आहे. म्हणजे 11 आणि 4 15 वर्ष होईल. बरोबर आहे का? म्हणजे ह्या चौघांच्या वयाची आजची सरासरी 15 वर्ष निघते. बरोबर आहे का? म्हणजे इथे इक्वेशन आपल्याला सापडते बघा. कसं 3x वजा 4 अधिक बघा 4x वजा 4 अधिक 5x वजा 4 अधिक 7x वजा 4 म्हणजे चौघांच्या वयाची बेरीज भागिले एकूण किती जण आहेत बघा तर 4 जण आहेत. यांची सरासरी किती आली बाबा तर 11 आली. सॉरी 15 आली. आपण आजच्याला धरून काढले 15 आली. बरोबर आहे का? मग आता काय निघेल बघा. चला इक्वेशन सॉल्व्ह करा. बघा 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, 12 आणि 7 झाले 19 म्हणजे 19x. आणि बघा परत 4 4 दोन्ही 8 8 दोन्ही 16 16 सॉरी 4 दोन्ही 8 4 त्रिक 12 4 चौक 16 म्हणजेच वजा 16. वजा 16 इज इक्वल टू किती आलं बघा. 4 बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल 15 गुणिले 4 होऊन जाईल. स्टेप बाय स्टेप जाऊ. चला काय निघेल बघा इकडे 19x इज इक्वल टू हे 15 चौक किती झाले बघा 60 झाले. आणि हे वजा 16 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल अधिक 16 होईल. अधिक 16 होईल इकडे. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा इकडे x इज इक्वल टू बघा 60 आणि 16 किती झाले 76. 76 हे 19 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाईल 19 होऊन जाईल. काय निघते इकडे 19 1 19 19 चौक 76. म्हणजे x ची व्हॅल्यू निघाली 4. आपल्याला विचारले काय तर मोठ्या व्यक्तीचं आजचं वय किती. बघा आजचं वय किती आहे बघा इथे मोठ्या व्यक्तीचं इथे म्हणजे 7 गुणिले बघा x ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे 4 वजा 4 म्हणजे 7 चौक 28. 28 वजा 4 बरोबर किती निघते बघा 24 निघते. म्हणजे आजचं वय बरोबर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 56 मीटर लांबीची कापडी पट्टी 7 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल बघा लक्षात घ्या. आता एक पट्टी आहे समजा पण मला जर 2 तुकडे करायचे असतील तर मी एक कट मारेल. 2 तुकडे झाले. मला जर 3 तुकडे करायचे असतील तर मला 2 कट मारावे लागतील. बरोबर आहे का? याचा अर्थ काय बघा. जर मला 5 तुकडे पाहिजे असतील तर मला 4 कट मारावे लागतील. मला सांगा इथं 7 ठिकाणी मी कापले. याचा अर्थ मी तुकडे किती केले 8 तुकडे झाले. लक्षात आलं का बघा. बघा 7 ठिकाणी जर कापला असेल तर 8 तुकडे होतील. पण प्रश्न कुठे विचारला त्यांनी मला तर बघा प्रत्येक तुकडा किती लांबीचा मिळेल. मला सांगा मग 56 मीटर लांबीची जर पट्टी असेल कापडी आणि त्याचे 8 तुकडे होत असतील तर प्रत्येक तुकडा कितीचा असेल बघा 8 × 7 = 56 7 मीटरचा असेल. म्हणजे ऑप्शन नंबर 3 असेल. तर बघा लक्षात घ्या. तुकडे किती होतील विचारलं तर 8 तुकडे होतील. 7 × 8 = 56. येते लक्षामध्ये बघा 8 तुकडे होतील. बघा
येते लक्षामध्ये बघा 7 ठिकाणी जर मी कापला असेल तर याचा अर्थ काय त्याचे 8 तुकडे झाले. पहिली गोष्ट म्हणजे बघा तुकडा तो किती पण लांबीचा असू द्या म्हणजे 7 वेळा जर तो कट केला तर 8 तुकडे झाले आणि प्रत्येक तुकडा समान लांबीचा आहे. मग 8 तुकडे जर असतील तर 56 सेंटीमीटरचे 8 तुकडे गेले तर प्रत्येक तुकडा 7 सेंटीमीटरचा असेल. 8 7 56. ठीक आहे. जे काय मीटरचा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डाईस चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा 56 बघा करिता पुढील माहितीचा वापर करावा. एका घनाच्या प्रत्येक पृष्ठभागावर एक रंग परंतु भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत. ठीक आहे बघा. हा म्हणजे प्रत्येक पृष्ठावरती एकच रंग आहे आणि प्रत्येक ठिकाणी भिन्न कलरचा रंग आहे. निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. आता बघा लक्षात घ्या कसं असतं ज्यावेळेस आपण डाईस घेतोय डाईस बघतो आपण तर बघा डाईसचं कसं असतं 6 बाजू असतात बरोबर आहे का. समजा बघा आता हा रिमोट दिसतोय तुम्हाला हा पण एक प्रकारचा डाईस क्यूबॉर्ड आहे पण आपण तात्पुरतं डाईस पकडू. ह्याला पण 6 बाजू आहेत 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे बघा. आता कसं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला काय वापरलंय बघा निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. मग याचा अर्थ काय असतो निळा आणि हिरवा एकमेकांच्या अपोजिट आहेत बघा. निळा आणि हिरवा एकमेकांच्या अपोजिटला असतात. ठीक आहे बघा. मग कसं असतं बघा जर मी असा पकडला तर हा वरचा रंग असतो ना निळ्या आणि हिरव्याच्या मध्ये असतो. हा खालचा पण रंग असतो ना तर तो ह्या दोघांच्या मध्ये असतो. समजा मी असा पकडला बघा असा जर पकडला तर ह्या दोघांच्या मध्ये हा रंग निघेल ह्या दोघांच्या मध्ये हा रंग निघेल. याचा अर्थ काय असतो बघा डाईस मध्ये जे एकमेकांच्या विरुद्ध रंग असतात ना तर कडाचे जे काय 4 बाजू आहेत ना तर ते त्यांचे शेजारी असतात आणि ते चारही रंग त्या अपोजिट बाजू असणाऱ्या रंगाच्या मध्ये येतात. लक्षात घ्या. मग त्याला त्या वाक्याला काय अर्थ नसतो. याचा अर्थ काय असतो निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे म्हणजे याचा अर्थ निळ्याच्या विरुद्ध बाजू हिरवी. याचा अर्थ काय असतो निळ्याच्या अपोजिटला झाली हिरवी बाजू. फिक्स. पुढे काय दिलंय बघा लाल लाल हा रंग वरच्या पृष्ठभाग हा थांबा एक मिनिट. हा निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. लाल हा रंग वरच्या पृष्ठभागावर आहे आणि परत काय दिले बघा पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा रंग आहे. बघा पांढऱ्याच्या आणि काळ्याच्या मध्ये पिवळा रंग म्हणजे पांढरा विरुद्ध काळा आला. पांढऱ्याच्या विरुद्ध झाला काळा. ठीक आहे बघा. आणि मग राहिलं काय लालच्या विरुद्ध पिवळा. लालच्या विरुद्ध झाला पिवळा. इथे बघा पृष्ठभागावर कुठल्या वर आहे का खाली आहे त्याचा काय फरक नसतो. लक्षात घ्या. पुढे काय दिले बघा तर पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल पिवळ्याच्या विरुद्ध कुठला असेल तर बाबा लाल रंग असेल. लाल रंग असेल ऑप्शन नंबर 4. इथं तुम्ही त्या डायस काढून त्याचे डायग्राम काढत बसायची गरज ते काय मांडत बसाल ते काय करत बसायची गरज नाही. पिवळ्याच्या विरुद्ध कुठला झाला लाल झाला. पुढे काय दिले हिरव्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल हिरव्या रंगाच्या विरुद्ध कुठला हिरव्याच्या विरुद्ध असेल निळा म्हणजे जो ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 30 ते 40 पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास 3 हा अंक किती वेळा वापरावा लागेल. बघा कसं असतं लक्षात घ्या. आपण सुरुवातीला बघितलं बघा 1 ते 99 पर्यंत बघा 1 ते 100 नाही पकडायचा 1 ते 99 पकडायचं 100 ते 199 पकडायचं परत 100 परत 200 ते 299 अशा प्रकारे मांडणी करत जायचं. ठीक आहे बघा. आता बघा या पहिल्या प्रत्येक 100 मध्ये बघा 3 हा अंक किती वेळा येणार आहे बघा 20 वेळा. इथं 20 वेळा आला इथं 20 वेळा आला आणि इथं पण 20 वेळा आला. आता बघा लक्षात घ्या 300 ते 399 मध्ये तो 120 वेळा येतो. एवढं लक्षात ठेवा. का बघा 300 ते जर तुम्ही 399 केले ना तर तो 20 अधिक 100 वाढतं. का कारण की प्रत्येक शतक स्थानचा अंक हा 3 असतो तो 100 वेळा येणार म्हणून ते अधिक फक्त 100 होत. पण आपल्याला 340 पर्यंत काढायचं. ठीक आहे बघा. आपल्याला 300 ते 340 करू आपण. ठीक आहे बघा. आता फक्त हिथं किती वेळा निघतो तेवढं चेक करा. बघा आता लक्षात घ्या. आता हिथं बघा लक्षात घ्या. इथं एक शतक स्थानी जर बघितलं आपण तर तो 300 ते 340 मध्ये एकूण 41 संख्या निघतात. किती 41 ते 41 ऍड करा शतक स्थानच्या ठिकाणी. ठीक आहे बघा. आता आपण काय करू 2 2 म्हणजे 1 ते 99 मध्ये जसं बघतो ना आपण पुढच्या 2 अंकी संख्यांमध्ये तर तिथं किती वेळा निघेल बघा आता लक्षात घ्या. बघा ह्याच्यामध्ये बघा आता 1 ते 9 पर्यंत 1 वेळा निघेल. म्हणजे थोडक्यात 301 ते 309 मध्ये 1 वेळा निघेल. ठीक आहे बघा. परत 11 बघा 11 ते 20 सॉरी किती झालं बघा 10 ते 19 1 वेळा. बघा 20 ते 29 1 वेळा आणि 30 ते किती आहे बघा तिकडे 30 ते 40 आहे ना. 30 ते 40 किती वेळा निघेल बघा इकडं
तर बघा 30 ते 40 मध्ये हे एक एक वेळा दिसते ना, ते एक वेळा येणारच आहे. प्लस दशक स्थानी किती वेळा येते बघा, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 ते 10 वेळा. ते 10 फक्त ऍड करा. किती झाले माझ्याकडे एकूण? 10, 11, 12, 13 थांबा 10, 11, 12, 13, 14 हे झाले एकूण 14. मग एकूण किती येतात बघा? 20 आणि 20, 40 आणि 20, 60. 60 आणि 40, 100. 100 आणि 1, 101. ठीक आहे, 101 आणि 14 किती झाले? 115. म्हणजे आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर 2. लक्षात आलं का काय केलं ते मी? बघा हे 300 हां. हे किती आहे? 301. हां, हे 310, 320, 330 याप्रमाणे काढले आपण. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. कारण इथं कसं आहे बघा, एक जरी अधिक आणि एक जरी मायनस झाला, तरी बघा 115 चा 114 व्हायला वेळ लागत नाही. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. प्रत्येकाला 4 प्रमाणे गोळ्या वाटल्यास एक गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला 3 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात. तर एकूण गोळ्या किती आहेत? बघा आता हा काय मगाशी आपण जो बघितला एचसीएफ, एलसीएम होता त्या टाईपचा प्रश्न आहे. हा वेगळा प्रश्न आहे. काय दिले बघा. प्रत्येकाला जर आपण 4 गोळ्या दिल्या, तर गोळ्या वाटल्यास एक गोळी उरते. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला माणसांची संख्या माहित असणं गरजेचं आहे. बघा. हां. आता मला सांगा, आपण इथं ऑप्शनवरनं पण जाऊ शकतो आणि इक्वेशनने पण सॉल्व्ह करू शकतो. बघा ऑप्शनवरनं कसं जाईल बघा आपण इथं समजा आता तर एकूण समजा 65 गोळ्या आहेत. बरोबर आहे का? आणि मी प्रत्येकाला 4 गोळ्या वाटल्या. 4 गोळ्या वाटल्या तर मला काय होईल बघा. 4 गोळ्या वाटल्या तर काय निघेल बघा. किती निघते 15 चोक 60, 16 चोक 64 बरोबर आहे का? समजा 16 व्यक्ती असतील तर 16 चोक 64 निघेल. बरोबर बाकी राहिली एक गोळी. मग याचा अर्थ व्यक्ती किती झाल्या 16. आता तेच जर मी प्रत्येकाला 3 गोळ्या वाटल्या. बघा प्रत्येकाला 3 प्रमाणे वाटल्या तर किती निघतील बघा. 16 गुणिले 3 16 त्रिका किती झाले 48. 48 आणि बाकी किती राहिले बघा 12 गोळ्या उरतात. म्हणजे 48 आणि 12 किती झाले 60 झाले. आपल्याला 65 करायचे. पहिल्याचा विषय संपला. दुसऱ्याला चेक करून बघा. समजा आता मी प्रत्येकाला काय केलं बघा इकडं 4 ने भागलं तर बघा 8 व्यक्ती निघतील. बरोबर आहे का? 35 च्या अलीकडे 8 व्यक्ती निघतील बघा. 8 चोक 32 बरोबर आहे का? मला प्रत्येकाला 4 गोळ्या वाटायच्या आहेत बघा. तर मला 35 च्या अलीकडे माझा गुणाकार केला पाहिजे बघा. 8 चोक 32 येते. रिमाइंडर किती राहतोय? 3 राहतोय. 32 आणि 3 35. मला एक गोळी शिल्लक ठेवायची. त्यामुळे ह्याचा विषय संपला. बघा आता 40 जर पकडले मी आणि प्रत्येकाला जर 4 गोळ्या वाटल्या, तर बरोबर 11 चोक 44 येते. म्हणजे जर 11 व्यक्ती असतील तर बरोबर प्रत्येकाला 4 गोळ्या जातील. एक पण गोळी शिल्लक राहणार नाही. त्याच्यामुळे ह्याचा पण विषय संपला. म्हणजे उत्तर येते आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4. 45. 45 कसं निघते बघा. आता बघा लक्षात घ्या. जर 45 आहेत बरोबर आहे का? म्हणजे मला किती व्यक्ती पकडावं लागतील? 11 व्यक्ती पकडावं लागतील. 11 व्यक्ती. प्रत्येकाला मी 4 गोळ्या वाटल्या. तर काय निघेल बघा 11 चोक 44 गोळ्या वाटल्या मी. बाकी राहिली एक गोळी. म्हणजे बरोबर एक गोळी शिल्लक राहिली. 45 झालं का? अधिक 1 45. परत बघा तेच 11 व्यक्ती आहेत आणि प्रत्येकाला मी 3 गोळ्या वाटल्या. तर 11 त्रिक 33 गोळ्या होतात. आणि बाकी बरोबर किती राहिले बघा 12 गोळ्या. 33 अधिक 12 बरोबर झाले 45. ते आता इक्वेशन मध्ये जर मांडायचं असेल तर ते कसं करावं लागेल बघा. आपल्याला व्यक्ती जे आहेत तर व्यक्तींची संख्या समान निघाली. बरोबर आहे का? बघा आता प्रत्येकाला 4 गोळ्या वाटल्या याचा अर्थ काय बघा. X व्यक्ती आहेत आणि प्रत्येकाला आपण 4 गोळ्या वाटल्या. ठीक आहे? आणि बरोबर बाकी राहिली एक गोळी. तेच प्रमाणे बघा X व्यक्ती आहेत आणि त्याचा आपण प्रत्येकाला जर 3 गोळ्या वाटल्या तर बाकी गोळ्या किती राहतात? शिल्लक राहतात 12. झालं इक्वेशन तयार. असं पण सॉल्व्ह करू शकतो आपण. मग काय निघेल बघा इकडं 4 गुणिले 1 झाले 4x अधिक 1 बरोबर 3 गुणिले x 3x अधिक 12. आता इथे काय निघेल बघा 3x बरोबरच्या अलीकडे आणा 4x वजा 3x आणि हे 1 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका 12 वजा 1. काय निघेल बघा 4 आतने 3 गेले 1 x राहिला आणि बरोबर 12 आतने 1 गेले 11 राहिले. x ची व्हॅल्यू झाली 11. पण 11 म्हणजेच काय? x म्हणजेच काय तर व्यक्तींची संख्या. आपल्याला विचारले काय तर एकूण गोळ्या किती? मग x च्या जागेला टाका 11. काय निघेल बघा इकडं 11 गुणिले 4 44 अधिक 1 बरोबर 45 किंवा 11 त्रिक 33 अधिक 12 45 म्हणजे 45 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. वर्गात गुरुजींनी काही सूचनांसाठी अंक वापरले जसे 1 म्हटले की उठा, 2 म्हटले की हात वर करा, 3 म्हटले की जागेवर उडी मारा. याप्रमाणे खालील सूचना दिल्यास मुलांनी उठल्यानंतर किती वेळा उडी मारली असावी. बघा आता उडी काय म्हटले बघा उठल्यानंतर उठण्यासाठी काय म्हणतोय आपण 1 म्हटले की उठा आणि उठल्यानंतर उडी मारायची. मग 3 म्हटले की जागेवर उडी मारा. मग 3 म्हटलं की
उडी. मग थोडक्यात काय म्हटलं, उठल्यानंतर उडी मारायची. मग थोडक्यात काय, एक नंतर लगेच 3 म्हटलं पाहिजे. असं किती वेळा झाले बघा, एकानंतर 3. बघा किती वेळा येते बघा इकडे, 1 नंतर 3 आला पाहिजे. 1 नंतर 3 इथं आहे. 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा आणि 6 वेळा. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा. बघा आता तसं बघायला गेलं ना, तर हा सायन्सवरचा प्रश्न आहे. तरी पण सांगू देतो बघा. सिल्वरचा हे काय असतं बघा, Ag म्हणतात त्याला सिम्बॉल. गोल्डचा काय असतो Au, कॉपरचा असतो Cu आणि मर्क्युरीचा काहीतरी Hg असतो बघा, लक्षात घ्या. Hg. ठीक आहे बघा. मग याचं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 4 गटातनं बसणार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा गटातनं बसणारा पर्याय विचारले. बघा तुम्हाला काय दिसतंय ह्याच्यामध्ये, ट्रिपलेट विचारलेत बघा. पायथागोरसचे जे ट्रिपलेट असतात ना, ते विचारले तिथे बघा, लक्षात घ्या. आता मला सांगा, 40चा वर्ग किती असतो बघा. 40चा वर्ग झाला आपला 1600 आणि 9चा वर्ग किती झाला बघा. तर 9 9 झाले 81. बरं 9 9 झाले 81. तर ह्याची जर बेरीज केली तर आपण किती निघते, 1681. पायथागोरस थेरम काय असतो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. म्हणजे हे बघा, ह्या जर 2 बाजू असतील ना, तर हा कर्ण असतो, बरोबर आहे का. समजा एक बाजू 40 आहे, एक बाजू 9 आहे, तर त्याचा कर्ण असतो 41. बरोबर आपण जर 1681 जर बघितलं ना, तर हा 41चा वर्ग निघतो. बघा 41 गुणिले 41 करून. बघा 1 1 1 4 4, परत 4 1 4 आणि 4 चौक 16. म्हणजे बरोबर किती आलं, 1 8 6 आणि 1 बरोबर 41चा वर्ग आहे. हे 8 ट्रिपलेट बरोबर आहे. इथं 15 20 30 दिले बघा. आता काय दिसतंय याच्यामध्ये बघा, 15चा वर्ग झाला किती, 225. 20चा वर्ग झाला किती, 400. बरोबर आहे का. मग आता ह्या दोघांची बेरीज केली तर काय निघेल बघा, 625 होईल. मग आता मला सांगा, 625 हा कितीचा वर्ग आहे, तर 25चा वर्ग आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 15 20 जर 2 बाजू असतील तर कर्ण हा त्याचा 25 निघाला पाहिजे, तर 30 दिलाय त्यांनी. म्हणजे आपलं उत्तर गटातनं बसणार ऑप्शन नंबर 2 येते. तरी पण चेक करा बघा. आता इथं बघा, 18चा वर्ग किती झाला बघा, 324. बरोबर आहे का. हा. परत 24चा किती झाला बघा, 24 झाला 576. याची बेरीज करा, किती निघते बघा. 6 आणि 4 10 चाला 1, 7 आणि 2 9 आणि 1 10 चाला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9 म्हणजे 900. पण 900 हा 30चा वर्ग आहे का, तर आहे. बरोबर आहे का. म्हणजे बघा, इथं गटातनं बसणार काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 2. आणि इथं जर बघितलं आपण 11 आणि 60, तर इथं काय निघेल बघा. बघा 60चा वर्ग किती झाला, 6 6 36 आणि त्याच्यावरती 2 शून्य वाढवा. 11चा वर्ग बघितला आपण तर 121 निघेल. दोन्हीची बेरीज करायचं, 1 2 6 आणि 1 7 आणि इकडे 3 आले, 3721. मग 61चा वर्ग आहे का बघा. 61 गुणिले 61 करून बघा. बघा 1 1 1 1 6 इथे शून्य आले, परत 6 1 6 6 6 36 काय निघेल बघा. 1 6 आणि 6 12 हातचा आला 1, 6 आणि 1 7 आणि इकडे 3, 3721 आहे का, 3721 आहे. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, गटात न बसणारा पर्याय ओळखा म्हटलंय बघा. आता ह्याच्यामध्ये बघा, अल्फाबेट मध्ये जर बघितलं आपण ना, तर बघा ए, एम, एन आणि झेड. बघा ए हा नेहमी पहिल्या क्रमांकावर असतो, एम हा 13व्या क्रमांकावर असतो, एन हा 14व्या क्रमांकावर आणि झेड हा 24व्या क्रमांकावर असतो. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये बघा, ई जर बघितलं आपण तर बघा, ए बी सी डी ई. ई हा बघा, ई सी जे मध्ये 5व्या क्रमांकावर असतो, सी हा 3ऱ्या क्रमांकावर असतो आणि जे जर बघितलं आपण तर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे, जे हा 10व्या क्रमांकावर असतो. मग याचा गुणाकार केला तर काय निघेल बघा, 5 त्रिक 15, 15 आणि 10 150. ठीक आहे बघा. चला वाय एफ, वाय आणि एफ. बघा वाय कितव्या क्रमांकावर असतो बघा, वाय आणि झेड अल्फाबेट 26 आहेत, सेकंड लास्ट वाय म्हणजे 25वा क्रमांक झाला. आणि एफ जर बघितलं आपण तर ए बी सी डी ई आणि एफ, एफ हा 6व्या क्रमांकावर असतो. म्हणजे 25 परत 150 येते. बघा आता जे आणि ओ बघा, जे आणि ओ. जे आताच बघितलं आपण 10व्या क्रमांकावर आहे आणि ओ कितव्या क्रमांकावर असतो बघा, एम च्या नंतर एन, एन च्या नंतर ओ, ओ हा 15व्या क्रमांकावर असतो. 15 आणि 10 किती झाले बघा, 150 झाले. मग शेवटी काय दिलं, टीसीबी. टीसीबी बघा, टी हा 20व्या क्रमांकावर असतो, सी हा 3ऱ्या क्रमांकावर आणि बी हा 2ऱ्या क्रमांकावर. मग यांचा गुणाकार केला तर काय निघेल बघा, 2 त्रिक 6 आणि 6 दुनी 12 म्हणजे 120 निघून जाईल. सगळ्यांचा गुणाकार केला तर 150 निघतंय. ऑप्शन नंबर 4 येते आपलं उत्तर. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, पुढील अंकमालेतील विसंगत पद ओळखा. बघा आता इथे जर बघितलं आपण बघा, 79 73 आणि 89 ह्या मूळ संख्या आहेत. 85 काय मूळ संख्या येत नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, पुढील अंक मालिकेतील गटात न बसणारा पर्याय ओळखा. बघा 7, 16, 42, 84, 252 आणि 504 केले. बघा इथे काय दिसतंय बघा तुम्हाला, 42 गुणिले 2 84, 84 गुणिले 3 करा. बघा 252 येते. बघा 84 गुणिले जर 3 केलं आपण तर 3 चोक 12, 3 8 24 आणि 1 25 येते, बरोबर 252. परत 252 गुणिले 2 करा. 252 गुणिले 2 करा. काय निघते बघा, बे दोन्ही 4, बे पंचे 10, हात चाला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5 म्हणजे 504 येते. बरोबर आहे का? गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 याप्रमाणे चाललंय. म्हणजे इथं अलीकडे काय पाहिजे बघा, गुणिले 3 पाहिजे. मग किती त्रिक 42 येते बाबा, तर 14 त्रिक 42. बघा 14 त्रिक 42 आणि इकडे गुणिले 2 पाहिजे. म्हणजे बघा 7 दुने 14, 14 त्रिक 42, 42 दुने 84, 84 त्रिक 252, 252 गुणिले 2 504. मग इथं 16च्या ऐवजी 14 पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर काय ते बघा पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता, तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल. बघा 1 ऑगस्ट, बघा 1 ऑगस्टला काय दिले त्यांनी आपल्याला, गुरुवार दिलाय. आणि बघा बालदिन कधी असतो बघा, 14 नोव्हेंबरला असतो. मग 14 नोव्हेंबरला कुठला वार असेल. आता ह्याच्यामध्ये बघा सगळे दिवस मोजत बसायचे नाही. बघा बघा आता ऑगस्ट मधले दिवस किती आहेत बघा, ऑगस्ट मधील शिल्लक दिवस, ऑगस्ट मधील शिल्लक दिवस किती आहेत बघा इकडं. आता ऑगस्ट असतो आपला 31चा, बरोबर आहे का. 1च्या पुढे किती दिवस मोजावे लागतील आपल्याला, 30 दिवस मोजावे लागतील. हे 30 घ्या. ठीक आहे बघा. आता बघा सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे 2 महिने मधले कंप्लीट आहेत, बरोबर आहे का. सप्टेंबर ते ऑक्टोबर मधले काय करायचं बघा, लक्षात घ्या, ऑड दिवस घ्यायचे. काय घ्यायचं, ऑड डेज, ऑड दिवस. किती निघतात बघा इकडं. बघा आता इथं काय असतो त्याचा फॉर्म्युला बघा, 30 32 32 3 32 32 3. आता फॉर्म्युला बरोबर काय नाही हा, तर बघा जसं एका वर्षामध्ये आपण काय म्हणतो बघा, आता 365 दिवस असतात आणि सामान्य वर्षामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा निघतो. 1 दिवस एक्स्ट्रा निघतो याचा अर्थ काय बघा, तर 52 आठवडे पूर्ण आणि 1 दिवस एक्स्ट्रा. लीप वर्षामध्ये 366 दिवस म्हणजे काय, 52 आठवडे प्लस 2 दिवस. तसं महिन्यांमध्ये म्हणजे आपण लक्षात घ्या 7 ने का भागतो, कारण की दर 7 दिवसानंतर तोच वार असतो. त्यामुळे आपण काय करतो, 7-7 दिवसाची गठ्ठे बाजूला काढतो. म्हणजे एका महिन्यामध्ये समजा कमीत कमी 28 दिवस असतात, बरोबर आहे का. मग 28 दिवस म्हणजे म्हटले काय झालं, की त्या महिन्यामध्ये 0 दिवस ऑड निघतात. पण जर 29चा महिना असेल तर 1 दिवस ऑड निघेल. 28च्या पुढचे दिवस मोजायचे. 30चा असेल तर 2 दिवस आणि 31चा असेल तर 3 दिवस. आता इथं फक्त काय बघा, जर लीप वर्ष असेल तर 0च्या ऐवजी 1 निघतं, कारण तो महिना 29चा असतो, फेब्रुवारी महिना. आपल्याला फक्त काय करायचंय, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मधले ऑड दिवस मोजा. बघा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर त्याच्यातले ऑड दिवस किती झाले, 5 झाले. ते 5 दिवस ऍड करा. आणि आता काय करायचं बघा, ऑक्टोबर पर्यंत पोहोचलो आपण. नोव्हेंबर मधली तारीख करा, नोव्हेंबर मधील तारीख. म्हणजे याचा अर्थ आपण ते बघा, आता हे 30 दिवस ऍड केले की आपण ऑगस्टच्या शेवटच्या दिवसाला पोहोचलो. हे 5 दिवस ऍड केले आपण की आपण ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवसाला पोहोचलो. आणि आता नोव्हेंबर मधली तारीख किती, 14 दिवस. ते 14 दिवस ऍड केले आपण की आपण झालं 14 नोव्हेंबरला पोहोचलो. मग चला मोजा काय निघते बघा. आता इथं बघा, आता बेर बघा 30 आणि 5 35. आता बघा लक्षात घ्या, ह्याची बेरीज करून आपण ह्याला परत 7 ने भाग घालवणार आहे, बरोबर आहे का. मग इथल्या इथे पण 7 ने आपण भाग घालवला तरी चालतो. 14ला 7 ने भागलं, 7 दुने 14, बाकी राहिली 0. बघा इथं 30 आणि 5 झाले 35. 35ला परत 7 ने भाग गेलं, बाकी राहिली 0. म्हणजे 0 याचा अर्थ काय, रिमाइंडर 0च राहणार आहे. बघा 30 आणि 5 35, 35 आणि 10 45, 45 आणि 4 झाले 49. 49ला जर तुम्ही 7 ने भागलं तर बघा बाकी राहते 0. याचा अर्थ काय, इथं जो वार आहे ना तोच वार इथं असणार. 14 नोव्हेंबरला पण गुरुवारच असेल. म्हणजे कुठलाच वार ऍड होणार नाही. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, कॅलेंडर डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. बघा 1 घड्याळ 10:30 वाजले आहेत, तर जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दाखवत असेल तर तास काट्याची दिशा कोणती. बघा आता घड्याळात वाजलेत किती बघा, 10:30. ठीक आहे, आधी जशा दिशा आहेत तशा दिशा मांडून घ्यायच्या. बघा वरती उत्तर असते, खाली दक्षिण, इकडं पूर्व, इकडं पश्चिम, इथं मध्ये आग्नेय, इथं नैऋत्य, इथं वायव्य आणि इथं ईशान्य. ठीक आहे बघा. आता घड्याळामध्ये 10चा काटा कुठं असतो बघा, इथं असतो, बरोबर आहे का. इथं 10 दाखवा आणि 10:30 वाजले, बरोबर आहे का. इथं मिनिट काटा दाखवा आणि मिनिट
बरं आता बघा, ह्या झाल्या तुमच्या खऱ्या दिशा, बरोबर आहे का? आपण घड्याळ पण आहे असं काढलं. आता बघा काय दिले बघा, जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दाखवतो. मिनिट काटा कुठली दिशा दाखवतोय बघा, मिनिट काटा हा झाला, इथं पूर्व दिशा आली तुमची, बरोबर आहे का? याचा अर्थ काय बघा, आणि विचारले काय तर तास काटाची दिशा कुठली? मग दिशा बघा, आता हिथं दिशा कुठली ती विचारली आपल्याला बघा. पूर्वच्या पुढे काय असते बघा, आग्नेय, इथं आग्नेय मांडा. आग्नेयच्या पुढे दक्षिण असते, ती दक्षिण मांडा. दक्षिणच्या पुढे नैऋत्य असते, इथं नैऋत्य मांडा. झालं, मग आपल्याला कळून गेलं. तास काढायला कुठे दिशा दाखवेल तर नैऋत्य दिशा दाखवेल. झालं, मग उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? बघा लक्षात घ्या, आज सकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 24 तास होतात, बरोबर आहे का? मग मला सांगा, एका तासामध्ये घड्याळ एका तासात जर 5 सेकंद पुढे जात असेल, तर मग 24 तासामध्ये घड्याळ किती सेकंद पुढे जाईल? तर 5 गुणिले 24, 24 पाचा झाले 120 सेकंद. म्हणजे घड्याळ ते एका दिवसामध्ये 120 सेकंद पुढे जाणार आहे. 120 सेकंद म्हणजेच काय, तर 2 मिनिट झाले. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता त्या घड्याळामध्ये किती वाजले असतील बाबा, तर 10 वाजून 2 मिनिट. 10 वाजून 2 मिनिट. म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परत एकदा अल्फाबेट वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर C इज इक्वल टू 3, मग याचा अर्थ काय, अल्फाबेट मध्ये जसे नंबर आहेत तसेच नंबर घेतलेत त्यांनी. म्हणजे A हा 1 नंबरला असतो, B हा 2 नंबरला, C हा 3 नंबरला. बरं, ह्याच्यामध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं, A हा 1 नंबरला झाला, M हा 13 नंबरला असतो, N हा 14 नंबरला आणि Z हा 26 नंबरला असतो. ठीक आहे बघा, चला आता काय निघते बघा. तर कॅट दिले, बरोबर आहे का? मग आता मला सांगा, कॅट मध्ये C हा 3 नंबरला असतो, A हा 1 नंबरला असतो आणि T हा, बरं आता T किती नंबरला असतो कसं काढायचं बघा. तर M च्या पुढे फक्त T मोजायचा. NOPQRST 7 घर पुढे गेलो आपण. M हा 13वा क्रमांकावर, M च्या पुढे 7 घर मोजली, मग 13 आणि 7 20 झाले. हे 20 बघा, 20 आणि 1 21 आणि 3 झाले 24. 24 आहे का, तर आहे. मग आता फक्त आपल्याला फॉल्ट बघायचं, FOFAULT. बघा आता F कितव्या क्रमांकावर असतो, 6व्या क्रमांकावर असतो. A हा पहिल्या क्रमांकावर असतो. U कितव्या क्रमांकावर असेल बघा, U च्या पुढे VWXYZ, म्हणजे 26 मधनं 5 गेले, राहिले किती 21. U हा झाला 21व्या क्रमांकावर. L बघा, L हा M च्या आधी असतो, म्हणजेच किती 12व्या क्रमांकावर झाला. आणि T हा आताच बघितला आपण 20व्या क्रमांकावर असतो, बरोबर आहे का? चला बेरीज करा, मग काय निघते याच्यामध्ये बघा. हे झाले 20, परत बघा 21, 21 आणि 6 27, 27 आणि 1 28, 28 आणि 2 30 आणि 10 40, 40 आणि 20 किती झाले बघा, 60 झाले. 60 म्हणजेच उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परत एकदा कॅलेंडर चॅप्टर, सॉरी डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. बघा, ज्यावेळेस आपण काटकोनामध्ये वळतो त्यावेळेस काय करायचं बघा, आधी सगळ्या दिशा आहेत अशा काढून घ्यायच्या. बघा, इकडे उत्तर आहे, इथं दक्षिण आहे, इथं पूर्व, इथं पश्चिम, परत बघा इथं आग्नेय, इथं नैऋत्य, इथं वायव्य आणि इथं ईशान्य. आता एक लक्षात ठेवायचं, हा सर्कल असतो 360चा, बरोबर आहे का? दिशा आहेत 8, त्यामुळे प्रत्येक दिशामध्ये जो अँगल असतो तो असतो 45 डिग्रीचा. ठीक आहे, बघा आता काय दिले बघा, समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. वायव्य दिशेकडे तोंड आहे म्हणजे इथं काय करायचं, डॉट वर, इतर वायव्यवरती एक डॉट मांडायचा. ठीक आहे, आता पुढे काय दिले बघा, हा दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. आता बघा, ज्यावेळेस बघा माझं डोकं उजवा हात आणि डावा हात याच्यामध्ये पण लक्षात ठेवायचं की 90 डिग्रीचा अँगल असतो. म्हणजे डोकं आणि उजवा हात 90 डिग्री अँगल, डोकं आणि डावा हात 90 डिग्रीचा अँगल. आता इथे काय केलं आपण, प्रथम तुम्ही डावीकडे काटकोनात वळलात. डावीकडे काटकोन म्हणजे 90 डिग्री मध्ये, 45 45 90, मी इथं आलो 90 डिग्री मध्ये नैऋत्यला. परत काय दिले बघा, नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळलात. आता इथून दोनदा काटकोन म्हणजे काय झालं बघा, 45 45 90, 45 45 90, म्हणजे थोडक्यात अपोजिट डिरेक्शनला गेलो, 180 म्हटलं. इथं ईशान्येला गेलो. तर काय म्हटले, तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला असेल तर ही बाजू कुठल्या, ईशान्य, ईशान्याला टिक मार्क करायची.
इथं काढत बसून डायरेक्ट ह्या मेथड जायचं, एकदम सोप्या पद्धतीमध्ये उत्तर निघतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. आता झाले 50च्या 50 क्वेश्चन झालेत, बरोबर आहे का? तर परत एकदा बघा, आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पटेल मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. तर बघा सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. कंबाईन गट ब व गट क साठी पण बॅच अवेलेबल आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.